वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. बाबांजवळ त्यावेळेला विद्यार्थी कमी असायचे आणि मी जसा चातुर्मासाला लागलो तसं बाबांकडे म्हणजे विद्यार्थ्याचा पूर असायचा. मला नेहमी आश्चर्य वाटायचं. कधी पहाटेच्या वेळेला प्रदक्षिणेमध्ये बाबा जर दिसले ना तर बाबांचं चालणं, अवतीभोवती विद्यार्थी, मला नेहमी असं वाटायचं की अवतीभोवतीचे विद्यार्थी म्हणजे पौर्णिमेचं चांदणं आहे आणि मधले बाबा म्हणजे पूर्ण चंद्र. असा तो सगळाच्या सगळा सोहळा प्रदक्षिणेच्या वाटेनं चालायचा महाराज. त्यांच्याकडे बघून नेहमी दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष असं वाटावं, असं बाबांचं जीवन खूप जवळून पाहिलं. आम्हाला आठवत नाही, आजोबांच्या काळात तर होतेच, वडिलांच्या काळात होते, माझ्याही काळामध्ये बाबांनी सांभाळून घेण्याचं आपलं ब्रीद सोडलं नाही. आणि मी एक सांगू, हे मला वाटतं की बाबांनी मला सांभाळलं, पण माझ्यासारखे कितीतरी सांभाळून त्यांनी पुनीत केले होते. विठ्ठला 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 विद्यार्थ्याला चुकलं तर सांभाळून घेण्याची एक सगळ्यांच्याच ठिकाणी नसते, पण फार क्वचित जणांची जो स्वाभाविक अशी प्रवृत्ती असते. मला वाटतं बाबा त्याचे मेरुमणी होते. विठ्ठला विठ्ठला वैराग्याचे भाग्य, वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग, संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. तोची देवभक्त, तोची देवभक्त भेदा भेद नाही जात, संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. तुका प्रेमे नाचे गाये, तुका प्रेमे नाचे गाये, गाणियात विरोनी जाये, संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. विठ्ठला 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 विठ्ठला. वैराग्याचे भाग्य संत संघाची लाग, संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध, अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकाराम महाराजांनी संत संगतीतून प्राप्त होणाऱ्या फलाचा विचार केला आहे. संत संगतीतून काय फल प्राप्त होतं, संत कुणाला म्हणावं, संतांचं स्वरूप काय, संतांचं लक्षण काय, या संबंधातला थोडासा विचार तुकाराम महाराजांनी प्रस्तुत अभंगामध्ये केलेला आहे. आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की आज पूज्य तीर्थस्वरूप बाबांची पुण्यतिथी आणि त्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह, त्याची सांगता उद्या सकाळी काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. आज बाबांच्या संबंधानं मी उभा आहे. बाबांच्या समवेत उभं राहण्याची सवय असणारा माझ्यासारखा कीर्तनकार बाबांच्या विरहामध्ये कसा उभं राहावं याच विचारातून अजून मी बाहेर आलो नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. अभंगाबद्दल बोलायचं आहेच आहे, परंतु हा अभंग बाबांशिवाय अन्यत्र लावायचा आज तरी माझा विचार नाही. तुकोबारायांच्या प्रत्येक अभंगाच्या मागे तुकाराम महाराजांच्या विचाराची आणि तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेल्या एखाद्या प्रसंगाची पार्श्वभूमी आहे. संतांचे अभंग, तुकोबारायांचे अभंग हे रचलेले अभंग नाही आहेत, ते प्रकटलेले अभंग आहेत. त्यांना आलेल्या एखाद्या पारमार्थिक अनुभवावरची त्यांची
उत्स्फूर्त शाब्दिक प्रतिक्रिया म्हणजे संतांचे अभंग असतात. तुकाराम महाराजांचे अभंग काय आहेत? त्यांना देवाचं दर्शन झालं, तो जो पारमार्थिक अनुभव त्यांनी घेतला, त्यांची चाहूल लागून चिमण्या उडून गेल्या, अंतःकरणाला सल आहे, त्याचा जो अनुभव घेतला, कुणी उकळतं पाणी अंगावर टाकलं, त्याचा अनुभव घेतला, तत्वज्ञानाचा, मानवी जीवनमूल्यांचा अत्युच्च असा अनुभव घेऊन तुकोबाराय वेदांताच्या आणि परमार्थाच्या सर्वोत्कृष्ट अशा शिखरावर अधिष्ठित झाले, त्या पदाचे अधिपती झाले. त्याचा जो अनुभव तुकोबारायांनी घेतला, त्या प्रत्येक अनुभवावरची तुकोबारायांची एक पारमार्थिक पण शाब्दिक प्रतिक्रिया म्हणजे तुकोबारायांचे अभंग आहेत. अनुभव आल्यानंतर तुकोबाराय घरी गेले आणि मग त्यांनी कागद पेन घेतला आणि हळूहळू मग आलेला अनुभव शब्दबद्ध केला, असं नाही झालं. ज्या वेळेला अनुभव आला त्या अनुभवाची जी जाणीव त्यांना झाली, त्या जाणीवेवरची प्रतिक्रिया जी जशी उमटली, ज्या वेळेला उमटली त्या वेळेला तुकोबारायांच्या मुखातून अजून एक वाक्य बोलतो, तुकोबारायांची परवानगी न घेता बाहेर पडली, ते त्यांचे अभंग आहेत. विठ्ठला 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 सर्वच संतांचं वाङ्मय अशा पद्धतीनं प्रकट झालेलं आहे. नामदेवरायांनी इतके अभंग केले, ज्ञानोबारायांचे अभंग आहेत, नाथ महाराजांचे अभंग आहेत. हे कोणी कागद पेन घेऊन बसलं होतं का? कागद पेन्सिल घेऊन किंवा एखादा लेखनिक घेऊन की बाबा हे लिहून काढ, मी सांगतो ते जरा शब्दबद्ध कर, मग ते यमक जुळतंय का बघा, मग ते मात्र त्याचं वृत्त कोणतं आहे, अमुक आहे का तमुक आहे का, या वृत्तात बसत नसेल तर त्या वृत्तात बांधा, हे यमकात हा शब्द जमत नसेल तर दुसरा शब्द घाला. असले उद्योग संतांनी केले नाहीत. आणि खरं सांगायचं झालं तर असले उद्योग केले नाहीत म्हणूनच 700-700 वर्ष ते वाङ्मय टिकून राहतं. मी अनेक वेळेला म्हणतो, आजही म्हणतो, संतांच्या वाङ्मयात व्याकरण शोधायचं नसतं. संतांचं वाङ्मय सिद्ध होतं आहे हे बघून व्याकरण स्वतः त्याच्यामध्ये येऊन बसत असतं. नामदेवरायांना यमक शोधावं लागलं नाही, तुकोबारायांना यमक शोधावं लागलं नाही. ज्ञानोबारायांच्या ना ओवीची रचना करत असताना आता पुढचा शब्द काय वापरावा हा विचार नाही करावा लागला. महाभारत लिहिताना व्यासांना विचार करावा लागला म्हणून ते कूट श्लोक आले. आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे कूट श्लोक का आले. महाभारताची रचना करायचे, मी थोडक्यात सांगून जातो. महाभारताची रचना करायचे ठरलं, व्यासांना वाटलं कुणीतरी लेखनिक पाहिजे. कोण लेखनिक? कोण? विद्येची देवता म्हणून व्यास स्वतः गणपतीकडे गेले आणि गणपतींना विनंती करून सांगितलं की मला महाभारताची रचना करायची आहे, तर आपण माझे लेखनिक व्हा. काय अधिकार? देवाला सांगतात संत माझं लेखनिक व्हा म्हणून. गणपती म्हणाले होत नाही असं नाही, व्हायला काय, तुमचं काव्य आहे, महाभारताची रचना आहे, मला लेखनिक व्हायला काही अडचण नाही, पण माझी एक अडचण वेगळी आहे. म्हणजे काय अडचण आहे? गणपतींनी सांगितलं माझं असं आहे, मी लिहून घेतो पण मला मध्ये मध्ये थांबून डोकं खाजवून बघू, आता मी रचना करून पाहतो, म्हणून एकदा बघतो आणि मग तुम्हाला असं चालत नाही. तुम्हाला सरळ मला सांगावं लागेल, ज्या वेळेला तुम्ही थांबाल त्या वेळेला मी निघून जाईल, मग पुढचं तुम्ही जाणे, तुमचा ग्रंथ जाणे. आता व्यास आहेत, नमोस्तुते व्यास विशाल बुद्धी, विशाल बुद्धीचे व्यास. विशाल बुद्धीचा माणूस कशाला प्रश्न करेल आणि कशाचं उत्तर देईल हे सांगता येत नसतं. एखादा असता तर म्हणाला असता मग 1 महिन्यानंतर भेटू, मी महिन्याभरात रचना करून ठेवतो आणि मग बोलतो. व्यास महर्षी तसं म्हणाले नाही. व्यास महर्षींचं म्हणणं असं की तुमची अडचण काय आहे, तुम्हाला सलग सांगितलं पाहिजे. ठीक आहे, मी तुम्हाला सलग सांगेन, तुम्ही सलग लिहून घ्या. 1,00,000-1.25 लाख श्लोक उतरवून घ्यायचे, फार नाहीत. गणपतींनी सांगितलं घेतो पण सलग, म्हणे सलग. आता व्यासांच्या लक्षात आलं की हे काहीतरी आडकाठी आहे. माणसांनी तारीख द्यायची नसली तर सरळ नाही म्हणून सांगा. उगीच मावशी मेली, आत्या मेली हे सांगण्यात काय तात्पर्य असतो? याला काय अर्थ आहे? जमतं तर जमतं म्हणावं, नाही तर नाही म्हणावं. काय त्याच्यामध्ये?
व्यास महर्षींच्या लक्षात आलं की हे काहीतरी पळवाट शोधणं चालू आहे. व्यास महर्षी म्हणाले, बघा, महाभारतासारखा ग्रंथ आहे, जय नावाचा इतिहास आहे. हा इतिहास या सबंध भारतवर्षाला ललामभूत ठरेल असं अशी वाङ्मय निर्मिती आता होणार आहे. माणसाने, मी महाभारत मला बोलायचं नाही, पण एक सांगतो, या जगतामध्ये मनुष्याच्या जेवढ्या प्रकृती आणि प्रवृत्ती आहेत त्याची सगळी प्रतिबिंब महाभारतात आहे. तुम्ही कोणत्याही प्रकृतीचा आणि वृत्तीचा माणूस दाखवा, तो कुठं ना कुठं तरी महाभारतात कुणाच्या तरी रूपानं आपल्या प्रत्ययाला येतो. शकुनीसारखे तर पुष्कळ येतो, त्याचं काही महत्त्व नाही, दुर्योधनासारखे पुष्कळ आहे. पण या 100 भावांच्या बद्दलचा विचार केला, त्यांची स्वभावाचा अभ्यास केला तर लक्षात येतं की या प्रवृत्तीची माणसं जगात आहेत. काय सूक्ष्म विचार व्यास महर्षींनी केला असेल. व्यास महर्षी म्हणाले, हरकत नाही देवा, पण माझं वाङ्मय हे ललामभूत ठरणार आहे आणि वाङ्मयाची प्रसिद्धी ही जशी होणार आहे तसं तुम्ही विचार करून बघा की तुम्ही तर भगवान आहात, माझं काही म्हणणं नाही, पण अशा वाङ्मयाचा लेखक कोण असं जर म्हणलं तर लोक तुमचं नाव घेणार आहेत, तुमचाही गौरव आहे याच्यामध्ये. भले ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी सांगितली असेल, पण सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला हे आहेच आहे नाव. तुम्ही सुद्धा माझे सच्चिदानंद बाबा व्हा, हरकत नाही. तुम्हाला सुद्धा एक वेगळ्या अर्थाने प्रसिद्धी मिळेल, तुमची सुद्धा प्रसिद्धी होईल जगामध्ये, वेगळ्या रूपानं तुम्ही गौरवले जा. गणपतीलाही बरं वाटलं, ते म्हणाले, वा असं होणार असेल तर कुणाला प्रसिद्धी नको, हरकत नाही. मग व्यासाने सांगितलं, अशा ग्रंथाचा लेखनिक व्हायला आवडेल का? आवडेल ना, नक्की आवडेल, नक्की आवडेल. मग व्यास महर्षींनी सांगितलं की अशा ग्रंथाचा लेखनिक व्हायचा असेल तर माझी पण एक अट आहे. मी अशा सोम्या गोम्याला घेत नाही, माझी एक अट आहे. काय अट आहे? म्हणे, मी तुम्हाला न थांबता सांगतो ग्रंथ, पण माझी एवढीच अट आहे की मी सांगितलेल्या सगळ्या शब्दांचा अर्थ लक्षात घेऊन लिहायचं. उगे सांगितलं ते टिपून घ्यायचं नाही. मी सांगतो त्या सगळ्या श्लोकाचा अर्थ तुम्हाला कळला पाहिजे, अर्थ लक्षात घेऊन मग तुम्ही ग्रंथ लिहून काढायचा. गणपतीला वाटलं आपण बुद्धीची देवता, आपण विद्येची देवता, आपल्याला काय त्यांनी सांगावं आपल्याला कळू नये असं जगतामध्ये काय आहे. हरकत नाही, हरकत नाही, उतरून घेतो. व्यास महर्षी लिहायला बसले. आता सांगायला लागले, गणपती लिहायला बसले. ते लिहिता लिहिता व्यास महर्षींना क्वचित असं वाटायला लागलं की अरे, आता इथून पुढचा थोडा प्रसंग जो आहे तो थोडा विचार करावा लागणार आहे, वेळ द्यावा लागणार आहे. मग काय, थांबलं की हा निघून जातो. मग काय करा? व्यास महर्षींनी युक्तीने असं केलं की काही कूट श्लोकांची रचना केली, अवघड श्लोकांची रचना केली, ज्याचा अर्थ सहजासहजी कळू नये. आणि असा एखादा श्लोक ज्या वेळेला थांबायचा आहे त्यावेळेला असा एखादा कूट श्लोक गणपतीच्या समोर ठेवायचा आणि त्यांना सांगायचं, विचारायचं, समजलं? मग गणपती डोकं खाजवायचे, थांबा जरा, मला अजून समजलं नाही. थांबा म्हणलं की तेवढ्या वेळात पुढची रचना करून ठेवायची. मला दृष्टांत लांबवायचाही नाही आणि याचा काही फार मोठा विचारही करायचा नाही. मला एवढंच म्हणायचं आहे की व्यास महर्षींना आपल्या ग्रंथाच्या रचनेकरता अल्प कालावधीकरता थांबून का होईना, कूटश्लोकाची रचना करून पळवाट शोधून का होईना, पण ग्रंथ रचनेकरता थांबावं लागलं. मला एवढंच विचारायचं आहे की ज्ञानेश्वरीची रचना करताना ज्ञानोबाराय कुठं थांबले हो? गाथ्याची रचना करताना, अभंगाची निर्मिती करताना तुकोबाराय कुठं थांबले? संताजी महाराजांना म्हणाले, माझं लक्षात घेतल्याशिवाय उतरून घ्यायचं नाही बरं. मग अवघड अभंग त्यांना द्यायचा आणि मग तेवढ्या वेळात पुढच्या रचना करू, असं झालंय? नाही महाराज, संतांची ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे, त्याच्यावर विचार करायला वेळ नाही त्यांना, तो विचार करायचं कारण नाही त्यांना. कारण शब्द हे संतांचे दास असतात. शब्द हे संतांवर प्रभुत्व गाजवू शकत नाहीत. संतांचे दास होऊन राहतीलच तरच शब्द टिकतील, नाहीतर शब्दाचं मरण माणसाबरोबर अटळ आहे. विठ्ठला 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 मला सांगायचा हेतू एवढाच आहे की तुकोबारायांचा हा अभंग सुद्धा कुठल्या तरी तुकोबारायांच्या एका पारमार्थिक अनुभवावरची प्रतिक्रियाच असेल की नाही? काहीतरी तुकोबारायांच्या मनात विचार आला असेल, तो विचार येण्याकरता काही घटना घडावी लागली असेल. मला असं म्हणायचं आहे, थोडंसं मी प्रसंगोचित बोलतो, थोडंसं मला असं म्हणायचं आहे की तुकोबारायांना कदाचित बाबांसारखी एखादी व्यक्ती भेटली नसेल. कशावर?
डोंगरावर जाताना, डोंगरावरून येताना, डोंगरावर बसलेले असताना, भजन करताना तुकोबारायांना अशी एखादी बाबांच्या व्यक्तिमत्वासारखं व्यक्तिमत्व, सालस, कोमल, रुजू, आपलेपणा ज्यांच्यामध्ये शेंडीच्या केसापासून त्या पायाच्या अंगठ्यापर्यंत गच्च भरून राहिलेलं आहे, असं एखादं व्यक्तिमत्व, असा एखादा साधू पुरुष तुकोबारायांना भेटला नसेल कशावरून? आणि त्या साधू पुरुषाला भेटल्यानंतर तुकोबारायांच्या मुखातून त्यांच्या भेटीच्या संबंधानं जो विचार अंतःकरणात आला त्याच्यावरची प्रतिक्रिया म्हणून हा अभंग निर्माण झाला नसेल कशावर? झाला असेल, शक्य आहे. आपल्याला अनुमान करायला वाव आहे, अंदाज करण्याची शक्यता आपल्याला ही नाकारता येत नाही की असंही झालं असेल की तुकोबारायांना कोणी साधू पुरुष भेटला असेल. कारण या अभंगातले सगळे शब्द मला बाबांकडे लावता येतात. या अभंगातले सगळी पदं बाबांच्या जीवन दर्शनाची प्रतीक आहेत असं मला वाटतं. विठ्ठला विठ्ठला मला आठवतं ते माझा चातुर्मास सुरू होण्याच्या आधीपासून बाबांचं दर्शन पहिलं कधी झालं मला माहीत नाही, आठवत नाही. काही दर्शनं आपल्याला आठवत नाहीत पहिलं कधी घडलं ते, परंतु ती आपल्या जीवनाचा फार मोठा आधार असतं. मी साधं सरळ सांगतो आपल्याला काय असतं एक लक्षात घ्या. काही ऋणानुबंध हे आपल्या जीवनामध्ये सहजासहजी निर्माण होत नाहीत महाराज. उगीच कुठेतरी रस्त्यात भेटलो आणि ऋणानुबंध निर्माण झालं असं तर फार कमी वेळेला घडत, फार कमी वेळेला. काही ऋणानुबंध आपल्या मागच्या अनेक जन्माची पुण्याई म्हणून आपल्या जीवनामध्ये निर्माण होतात. आपल्या भूतकालातलं पुण्य ते ऋणानुबंधाच्या निर्मितीचं कारण बनतं. आपण असताना ते ऋणानुबंध आपल्या जीवनाचा आधार होऊन राहतात आणि आपण गेल्यानंतर तेच ऋणानुबंध आपल्या जीवनाचा संदर्भ होत असतात. विठ्ठला 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 मी गेल्यानंतर लोक जेव्हा माझी चर्चा करतील तेव्हा हे नक्की म्हणतील की नाही हो की बाबाच्या संपर्कामध्ये 20 वर्ष होते. माझा संदर्भ आहे ना जीवनाचा. बाबा असेपर्यंत तो माझ्या जीवनाचा आधार होता ना. आमचा चातुर्मास बाबांशिवाय कधीच पूर्णतेला गेला नाही. म्हणून मला आठवतं तेव्हापासून अगदी 3 नंबर दिंडीला चालायच्या आधीपासून शिवाजी महाराज आधीपासून बाबांच्या संपर्कात मी आलो. आम्हाला माहिती नाही तेव्हापासून आम्ही बाबांचं दर्शन घेतलंय. महाराजांच्या तोंडून बाबांचं नाव ऐक. उल्हास महाराजांनी लिहिलंय आत्ताच्या आपल्या ह्याच्यामध्ये मालिकेच्या चरित्रामध्ये. म्हणजे रामचंद्र बाबा बोधे यांना बाबा हे नाव महाराजांनी दिलं. त्यांना बाबा म्हणणं महाराजांनी सुरू केलं. बाबा म्हणा म्हटलं की मी काल परवाच सांगितलं. महाराजांच्या कीर्तनामध्ये आपण परवाच बोल. टाळकरी फार कमी असायचे आपल्याला माहिती आहे केशव महाराज. टाळकरी फार कमी असायची. त्या बाबतीत आम्ही फार भाग्यवान. आणि त्याचं एकच कारण आहे, ते भाग्य आमच्या वाट्याला यायचं कारण बाबा. बाबाजवळ त्यावेळेला विद्यार्थी कमी असायचे आणि मी जसा चातुर्मासाला लागलो तसं बाबांकडे म्हणजे विद्यार्थ्याचा पूर असायचा. मला नेहमी आश्चर्य वाटायचं. कधी पहाटेच्या वेळेला प्रदक्षिणेमध्ये बाबा जर दिसले ना तर बाबांचं चालणं, अवतीभोवती विद्यार्थी, मला नेहमी असं वाटायचं की अवतीभोवतीचे विद्यार्थी म्हणजे पौर्णिमेचं चांदणं आहे आणि मधले बाबा म्हणजे पूर्ण चंद्र. असा तो सगळाच्या सगळा सोहळा प्रदक्षिणेच्या वाटेनं चालायचा महाराज. त्यांच्याकडे बघून नेहमी दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष असं वाटावं, असं बाबांचं जीवन खूप जवळून पाहिलं. आम्हाला आठवत नाही, आजोबांच्या काळात तर होतेच, वडिलांच्या काळात होते. माझ्याही काळामध्ये बाबांनी सांभाळून घेण्याचं आपलं ब्रीद सोडलं नाही. आणि मी एक सांगू,
हे मला वाटतं की बाबांनी मला सांभाळलं, पण माझ्यासारखे कितीतरी सांभाळून त्यांनी पुनीत केले होते. विठ्ठला 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 कित्येक प्रसंग असे की त्या प्रसंगामध्ये बाबा जर नसते तर माझ्या जीवनातलं नैराश्य मला कदाचित ज्ञानेश्वरीकडे प्रवृत्त करू शकलं नसतं. कित्येक प्रसंग, यादी सांगायची तर पुष्कळ प्रसंग आठवणीत आहेत माझ्या, आणि मी सकाळपासून तेच आठवतोय. कित्येक प्रसंग आहेत महाराज. अनेक वेळेला दिंडीमध्ये चालताना, इतरत्र कीर्तन करताना आमचा काही स्वरांचा अभ्यास नाही. कधी स्वर घोटले नाहीत, कधी काही मुद्दाम म्हणून ते काही कधी तयारी केली नाही. करायला पाहिजे हे बरोबर आहे, पण केली नाही ही वस्तुस्थिती. भजन करायला पाहिजे, पण म्हणावं तेवढं भजन आमच्याकडून झालं नाही. वस्तुस्थिती, अभ्यासात वेळ गेला, काही म्हणा, काही त्याची कारणं लाख असू देत. किती चांगलं कारण असलं तरी भजनासमोर ते नगण्य आहे, हेही मला माहिती. किती अभ्यास करा, काही करा, पण भजन आपल्याला प्रमाणे केलं पाहिजे. बाबा म्हणायचे, मी एका चातुर्मासामध्ये बाबांना असं म्हणालो की बाबा या चातुर्मासामध्ये तुमच्याकडे भजनाला येत जाईल, तेवढ्याच चाली शिकता येतील, तेवढंच काहीतरी स्वर लावता येईल, काहीतरी आऊ काहीतरी करता येईल, आम्हाला काहीतरी म्हणता येईल. काहीच जमत नाही बाबा, तुम्ही आहात म्हणून आमचा चातुर्मास धकतो आहे, कधीतरी आमचा कडेला चाललेला आहे, पण भजनाला यायचं आहे अशी इच्छा आहे. बाबांनी काय सांगा, बाबा म्हणले येऊ नका महाराज, भजनाला येऊ नका. मी म्हणलं का हो बाबा, भजनाला आलो तर बी काय, भजन केलं तर तुमच्याबरोबर भजन करतो. ते म्हणले येऊ नका, कारण भजन करणारे पुष्कळ आहेत, अभ्यास करणारे कमी आहेत. बाबांचं विधान सांगतो, तुम्ही अभ्यास करा, अभ्यास करा तुम्ही. आम्ही आहोत ना भजनाला. बाबांचं म्हणणं, एवढे मोठे व्यक्तिमत्व पण मला सांगतात आम्ही आहोत, तुम्ही चिंता करू नका, आम्ही भजन सांभाळून घेऊ. बाबांनी येऊ दिलं नाही. अर्थात मला यायचं होतं, मला काही पळवाट शोधायची नव्हती, पण मधून कदाचित कधी क्वचित बाबांना म्हणालो, बाबा भजनाला नको नको, तुम्ही येऊ नका, तुमच्यावर जबाबदारी आहे. कारण वडील आजारी पडल्यानंतर चातुर्मास करायला लागलो. थोडी प्रापंचिकही जबाबदारी, पारमार्थिकही जबाबदारी, भेटायला येणारी मंडळी, अन्य काही कारणाने येणारी मंडळी, कोणी प्रस्तावना मागतं, कोणी अभिप्राय मागतं, कोणी पुस्तकच देतं, कोणी पैसेच मागतं, हे कमी नाही, पुष्कळ आहे ना, खूप आहे. काय काय कुणाला काही अपेक्षा असते, कुणाला काही, कोणी भेटायलाच येतं, कोणी तारीख घ्यायला येतं. बरं बोलत बसतात, बाबांना आवडायचं नाही तरी बाबा कुणाला कधी काही बोलायचे नाहीत, मलाही कधी काही बोलायचे नाही. परंतु बाबा म्हणायचे नाही, तुमच्या मागे व्याप आहे, तुम्ही ते करा, मी आहे ना, मी सांभाळतो भजन तुमचं, तुम्हाला कमी पडू देणार नाही. आणि खऱ्या अर्थाने बाबांनी कधी कमी पडू दिलं नाही. स्वराच्याच बाबतीत नाही महाराज, सगळ्याच बाबतीत बाबांनी मला कधी कमी पडू दिलं, कुठलीच गोष्ट अशी नाही. मी कितीतरी प्रसंग आपल्याला सांगेन. वडील गेल्यानंतर पहिला उत्सव आम्ही गजानन महाराजांच्या मठामध्ये केला. दादा तर होतेच, त्याच्यात प्रश्नच नाही, सगळं त्यांच्याकडेच होतं. बाबा रोज फक्त कीर्तनाला यायचे, कारण इथं कार्यक्रम चालू होते. ते वाणी धर्मशाळेमध्ये गाथ्याचं पारायण ते चालायचं. बाबा म्हणाले मी एखाद दिवस येईन बाबा. आता मला काय वाटलं, मी सगळं बाबाच्या जीवावर उड्या मारणार. मला वाटलं आपण सप्ताह करावा, काही हरकत नाही, बाबा आपल्याला आहेच आहेत, काय विचारायचं कारण आहे, गृहीत धरलेलं. बाबा म्हणले मला काही रोज येणं व्हायचं नाही, पहिल्या दिवशी येईन, शेवटच्या दिवशी, पहिल्या दिवशी काल्याला मध्ये भजनाला येईल, आणि मग जागराच्या दिवशी भजनाला येईल, सांगतेच्या दिवशी, आणि काल्याच्या कीर्तनाला, सगळ्या कीर्तनाला मात्र येत जाईल. आम्हाला वाटलं ठीक आहे, आता तेवढंच का होईना, अर्धम त्यजति पंडिता, जाऊ दे, तेवढे पूर्ण बाबा मिळत नाहीत, अर्ध्या का होईना मिळतात, कीर्तनापुरतं का होईना मिळतात. कारण त्याची दोन कारणं होती. वडिलांच्या पुण्यतिथीचा उत्सव आम्ही केला, महाराजांच्याही पुण्यतिथीचा उत्सव आम्ही केला. त्या पुण्यतिथीमध्ये एकाही कार्यक्रमाला एकही मिनिटाचा विलंब झाला नाही. याला कारण केवळ आणि केवळ बाबा. कुठल्याच कार्यक्रमाला कधीच उशीर झाला नाही. कीर्तन वेळेत सुरू झालं, वेळेत संपलं. वेळेचा कटाक्ष होता, तो तर त्यांचा स्वभाव धर्म होता, ते काय सगळ्यांनाच माहिती आहे, मी वेगळं सांगेनच. बाबा पहिल्या दिवशी आल्यानंतर म्हणलं बाबा तुम्ही दररोज येत नाही म्हणता, आमचं कसं व्हायचं. काही होत नाही म्हणले, काही होत नाही. विद्यार्थी आहेत, काही अर्धे विद्यार्थी तिकडं पाठवतो, अर्धे माझ्याकरता गाथ्याच्या पारायणाकरता माझ्याबरोबर ठेवतो, काही चिंता करायचं कारण नाही. आणि काही झालं तर मी आहेच ना, काय आहे.
दिलासा दिला, सगळं झालं. आणि निघता निघता काय कारण असेल, काय प्रेम असेल मला माहिती नाही, बाबांनी 25,000 रुपये माझ्या हातात. काय कारण आहे हो एखाद्याला हे करायचं, काय कारण असेल, काही नाही. 25,000 रुपये मला. म्हटलं बाबा हे काय करताय? अहो पैसे आहेत, भरपूर पैसे आहेत, काही कमी केलं नाही देवाने काही कमी केलं नाही. बाबांनी काय सांगावं? बाबा म्हणले तुम्हाला कमी आहे म्हणून देत नाही, माझी सेवा रुजू व्हावी म्हणून देतो, माझी सेवा रुजू व्हावी. इतकं कोमल अंतःकरण, इतकं रुजू अंतःकरण. मला नेहमी त्यांच्याकडे बघून वाटायचं, भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव. काय शब्द वापरले तो ज्ञानावर आहे, लवलव. हा लवलव शब्द बाबांकडे बघून आम्हाला कळला की लवलव शब्दाचा अर्थ काय असतो. भूमीचं मार्दव म्हणजे काय असतं. ह्या मार्दव शब्दाचा अर्थ ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मार्दव कळत नाही. मार्दव शब्दाचे संस्कृत अर्थ, मार्दव शब्दाला मारतात, पण मार्दव कारण काय? ज्याच्या ठिकाणी मार्दव आहे ना त्यानेच मार्दव म्हणजे काय ते सांगावं. इतरांना सांगणं हे खेळायच्या गोष्टी नाहीत. कितीतरी प्रसंग, आम्ही काही स्वराचे ज्ञाते नाही, आम्हाला म्हणता येत नाही, चरण मागे पुढे होणार, काहीतरी चुकणार. सगळाच पाठ सगळ्यांचाच बरोबर असतो असं नाही, पण आमच्या घरामध्ये बाबा सांगतील तो पाठ होता. समोर गाथा कोणता याचा विचार आम्ही कधी केला. बाबा म्हणाले हा पाठ आहे, बाबा तो पाठ आहे. तुम्ही म्हणाल तो पाठ. बाबांनी सांगितलं हा अभंग क्षेपक आहे, तो आहे का नाही आम्हाला विचार करायचं कधी कारण पडलं नाही. आणि हे माझ्याच बाबतीत झालं असं नाही, संस्थेचाही अनुभव हाच आहे. बाबा म्हणतील ते प्रमाण. 3 नंबरला चालताना अभंग द्यायचे आम्हाला. पहिल्या मंगलाचरणात पहिल्या ओळीचा एक अभंग आणि हरिपाठ झाल्यानंतर गुरुपरंपरेच्या प्रकरणातला एक अभंग. 2 अभंग आमच्या वाट्याला यायचे, कारण त्यांनाही माहिती होतं, नामदेवबुवा होते, त्यांनाही माहिती होतं याचं पाठांतर किती येते. अभंग द्यायचे. आता ते म्हणता यायचे नाहीत. आणि सगळी मोठी मंडळी हो आजूबाजूला, सगळी मोठी हो, एक महात्मा असा सामान्य नाही. 3 नंबर दिंडीमध्ये सगळे भजनात मुरलेले, भजनात रंगून गेलेले, पाठांतर चोख सगळ्यांचं. आणि त्याच्यामध्ये आम्ही चुकायचं, स्वर जायचा, पण कधीही बाबांनी सावरून घेतलं नाही असा एकही प्रसंग माझ्या जीवनात नाही. 3 नंबर दिंडीमध्ये पटकन तेवढ्या लवकर कोणी सावरायला यायचं नाही, पण चुकलं की पहिला मला सांभाळून घेणारे बाबा. चाली आठवायच्या नाहीत, आजही आठवत नाही. ज्या काही 4-5 2 मोडक्या चाली येतात ती बाबांचीच कृपा आहे. त्यासुद्धा मला घोटून पाठ केलेल्या चाली नाहीत, काही नाहीत. बाबांचं ऐकून जेवढं पाठ झालं तेवढंच. चाल म्हणायला 2 मिनिटं उशीर झाला की बाबा सुरू करायचे, मग म्हणायचे आता धरा अभंग. आता चाल कळायची पण पुढचं आठवायचं नाही. ते आरतीन घंटी ते एका वेळेला जमत नाही. ते स्वरात अडकला का शब्द जातो, शब्दात लक्ष गेलं का स्वर जातो. आता ते काय करायचं. पण बाबाने मला सांगितलं तू आरती कर, मी घंटी वाजवतो. विठ्ठला विठ्ठला खूप प्रसंग आहेत महाराज, काय सांगावं तेवढं कमी आहे. गोकुळाष्टमीचा उत्सव, पहिलं वर्ष माझं. गोकुळाष्टमीचं कीर्तन, सगळी महाराज मंडळी कीर्तनाला उपस्थित. काय असतं महाराज, माणसाला अपमान झाला तर एवढं फार मोठं दुःख होत नाही, पण तो शहाण्यांसमोर झाला की फार वाईट वाटतं. वेड्या लोकांसमोर अपमान झाला काही वाटत नाही. पंढरपूरला चातुर्मासाची एक विलक्षण परंपरा आहे, विलक्षण आहे. पूर्वजांनी आपली आयुष्य त्याच्यामध्ये घातली आहेत. वैकुंठवासी गुरुवर रंगनाथ गुरु कोण सगळेच असतील, मी काय शंकर महाराज असतील, अनेक मंडळी आहेत की ज्यांच्यामुळे पंढरपूरचा चातुर्मास हा वैभवाला कारण, वैभवाप्रत गेला, वैभवयुक्त झाला. मोठी मंडळी सगळे. शहाण्यांच्या समोर अपमान होणं जास्त दुःखदायक असतं. सगळी महाराज मंडळी समोर कृष्ण जन्म होणार, पहिलं वर्ष माझं. आणि गंमत अशी झाली की कृष्ण जन्म होताना भागवतातला जो श्लोक आहे,
निशीथे तम उद्भूते जायमाने जनार्दने देवक्यां देवरूपिण्यां विष्णुस्सर्व गुहाशयः आविरासीत यथा प्राच्यां दिशेंदुरिव पुष्कलः. हा श्लोक म्हणून गुलाल उधळतो आपण. आणि मग पुढे गेल्यानंतर गोकुळात भगवान गेल्यानंतर नंतर नंदस्त्वात्मज उत्पन्ने जाता लादव महामनः अहूय विप्रान वेदज्ञान स्नात शुचिरलंकृत. हा श्लोक म्हणून गुलाल उधळायची पद्धत आहे परंपरेमध्ये. पंढरपुरामध्ये काही ठिकाणी अभंग म्हणून उधळतात, काही ठिकाणी श्लोक म्हणून गुलाल उधळतात, भगवंताचा अवतार साजरा करतात. झालं असं महाराज की नेमका प्रसंग आला भगवंताच्या अवताराचा आणि श्लोकच विसरला. श्लोक विसरून गेलो. काय करावं हेच कळे ना. बरं ते विसरल्याचा ताण इतका आला की जाऊ दे बाबा, श्लोक आठवत नाही तर अभंग म्हणून गुलाल उधळावा. काय बिघडतं आपल्याला? भागवतातला श्लोक काय आणि नामदेवरायांचं तुकोबारायांचं प्रमाण काय, आपल्याला कुठं वेगळं. ते ताण इतका आला आपल्याकडून, विसरलं, अभंगही आठवेना, नुसताच उभा राहिलो. बरं बाकीच्यांनाही कळे ना हा का उभा राहिला. त्यांना वाटलं काहीतरी सांगायचं असेल, काहीतरी लक्षात आलं असेल, काहीतरी अजून बोलणार असतील. विसरून गेलो. निशिथे तम उद्भूते कळेच ना, आठवेच ना. शेवटी कुणीतरी खालून सांगितलं. चंद्रशेखर महाराज टाळ घेऊन उभे होते, त्यांनी सांगितलं. मग ते कसं का होईना तो श्लोक नेला बाबा कडेला. विष्णू सर्व गुहाशय हा झालं. गुलाल उधळला, भजन झालं. आता वसुदेवाने घेतलं हातामध्ये, ते टोपलीमध्ये घेऊन गेले, यमुना आडवी आली, सगळं सांगणं झालं. तिकडं गेले. आता तिकडचा गुलाल उधळायचा. कुठला? गोकुळातला. नंदस्त्वात्मज उत्पन्ने जाता लादव. अर्थ लक्षात आला, श्लोक आठवेना ना. कारण काय होतं, अर्थानुरूप श्लोक पाठ करायची सवय लागली होती. श्लोक पाठ करताना घोकून पाठ करायच्या ऐवजी अर्थाला अनुसरून पाठ करायची सवय लागलेली. त्यामुळे अर्थ लक्षात आला. ते कुठला तरी पाठांतराचं असंच असतं, मधला एखादा शब्द गेला की सगळंच गेलं. तेही गेलं. नंदस्त्वात म्हणजे उत्पन्न, तेही येईना मनामध्ये, लक्षात येईना. ते जाई थांबून राहिलं. शेवटी ते झालं, कसं तरी झालं. ते तोही अवतार जन्म साजरा झाला, गुलाल उधळला, सगळं झालं. सुंठवडा वाटला, सगळी महाराज मंडळात आली, पण अपमानित झालं. काही बरं वाटे ना, सुंठवडा गोड लागला नाही. कुणाच्या चेहऱ्याकडे बघायचं धाडस होईना. आणि नियमाचे श्रोते ज्यांना पाठांतर होतं, मुखोद्गत होतं, ते असं बघायला लागले की कशाला आला इकडं. एवढंही जर सांगता येत नाही तर इकडं आलाच कशाला तुम्ही. महाराजांचे नातू म्हणून घेता 2 श्लोक पाठ होत नाहीत तुम्हाला. आता बघणारा अशा दृष्टीनं बघायला लागला. ते अपमानित नको वाटायला लागलं. जीवन संपलं या क्षणी तर बरं होईल असं वाटायला. चुकलं मन खायला लागलं. झोप नाही, काही नाही. रात्रभर झोपलो नाही, तळमळ झाली. बरं वेळ तर निघून गेली हो. आता पुन्हा कीर्तन करतो म्हणजे कोण करू देईल. पाठ करून कीर्तन करतो म्हणजे कोण करू देईल पुन्हा. नवमीला कोणी अष्टमी साजरी करतं काय. गप्प बसलो, काही नाही, मन लागे ना अभ्यासामध्ये. दुसऱ्या दिवशीची ज्ञानेश्वरी होती. ज्ञानेश्वरीला येऊन बसलो, बाबा येऊन बसले. काय मला कळे ना. म्हटलं कुठंतरी आपण अंतःकरण मोकळं केलं पाहिजे. व्यासपीठावर बसून बाबांना हात जोडले आणि बाबांना सांगितलं, बाबा काल श्लोक म्हणता आले नाहीत बरं का, मला क्षमा करा. श्लोक म्हणता आले नाहीत, लक्षात आलं नाही, पाठांतर झालं नाही. एखादा म्हणेल की नाही की मग नीट करायला पाहिजे होतं, असं म्हणणारही पुष्कळ आहे. मग नीट करायचं ना त्याच वेळेला. आता हात जोडून क्षमा मागून काय. मी बाबांची क्षमा मागितली. मग मोठं कोणी नव्हतं, सांभाळून घेणार नव्हतं. बाबा त्यांच्या बाजूला सतुबुवा बसलेले, दोघांनाही हात जोडून प्रार्थना केली. बाबा म्हटलं माझ्याकडून श्लोक पाठ करायचा राहिला, अपमान झाल्यासारखा वाटला मला, श्रोत्यांनाही हसू आलं, अपमान झाल्यासारखं वाटलं. गोकुळाष्टमी व्यवस्थितपणाने शास्त्रशुद्ध पद्धतीनं साजरी झाली नाही, बाबा क्षमा करा बरं का. बाबांनी मला बाबा रागवले नाही. बाबांनी काय सांगितलं. बाबा म्हणले काय झालं. म्हणलं श्लोक पाठ झाला नाही. बाबा म्हणले अजून वर्ष आहे ना, अजून किती उमेद आहे माणसाला. किती उमेद दिली त्यांनी एका वाक्यात. हो महाराज, एका वाक्यामध्ये मी असा छाती काढून बसलो ज्ञानेश्वरीला. म्हणलं आता 1 वर्ष पडलंय, कसा पाठ होत नाही बघू. विद्यार्थ्याला चुकलं तर सांभाळून घेण्याची एक सगळ्यांच्याच ठिकाणी नसते, पण फार क्वचित जणांची जो स्वाभाविक अशी प्रवृत्ती असते. मला वाटतं बाबा त्याची मेरुमणी होते. विठ्ठला विठ्ठला.
किती चुकू दे, साधकाचा माय बाप, साधकाचा माय बाप, दरुशने हरे ताप, दरुशने हरे ताप, सर्वभूती सुख रूप, सर्वभूती सुख रूप, सुख रूप, सर्वभूती सुख, ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप, साधकाचा माय बाप, ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप, दरुशने हरे ताप, सर्वभूती ज्ञानोबा साधकाचा माय बाप, दरुशने हरे ताप, सर्वभूती सुख रूप, ज्ञानोबाराय म्हणतात, नाथ महाराज म्हणतात त्या पद्धतीनं ज्ञानोबारायांचं वर्णन जसं आहे तसं, साधकाचा मायबाप, दरुशने हरिताप, सर्वाभूती सुखरूप, असंच बाबांचं व्यक्तिमत्व, बाबांचं जीवनचरित्र फार फार वेळेला मला सांभाळून घेतलं. साधकाला कधीही बाबांनी खजील केलं नाही, कधीच नाही, कधीच नाही. सर्वार्थानं त्याला बाबांनी मदत केली. किती त्यांच्याबद्दल बोलावं. अभंगाकडे मला यायचंच आहे, तसेच वेळ 1 तास माझा होऊन गेला, पण मला तरी काही चिंता नाही, कारण मी जे करतोय ते कीर्तनापेक्षा वेगळं नाही याची मला जाणीव आहे. वेगळं काही मी बोलत नाही, बोलतो तो त्यांच्याबद्दलच, संतांबद्दलच बोलतो याची पूर्ण जाणीव आहे. शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही कोजागिरी पौर्णिमेला इथं यायचो, भजनाला बसलो, प्रमोद महाराज बसतात आता, आम्ही बसलो, मी महाराज यायचे, मी सुरुवातीला वैकुंठवासी सद्गुरू पापा महाराज असायचे, सगळीच महाराज मंडळी त्यावेळेला असायची. आम्हाला यायचं म्हणजे काय, बाबांची अभंग ऐकायला, पौर्णिमेचे अभंग ऐकायला, गवळणी ऐकायला यायचं. पण काय स्वभाव असेल, काय नम्रता असेल की आम्हाला अभंग देताना बाबा म्हणा महाराज असं कधी म्हणायचे नाहीत, हात जोडायचे, असं करायचे, फक्त हात जोडायचे. असं आमच्यासमोर हात जोडावेत का होते? ज्यांचं मला आश्चर्य वाटतं, बाबांच्या जीवनामध्ये बाबांनी जेवढा काळ परमार्थ केला तेवढं माझं वय नाही हो, तेवढं वय नाही माझं. माझ्या वयापेक्षा अधिक काळ बाबांनी परमार्थ केला, अधिक काळ बाबा या क्षेत्रामध्ये राहिले आणि संपूर्ण समर्पित होऊन राहिले. असं असताना आमच्यासमोर त्यांनी हात जोडावे, कधी कधी आश्चर्य वाटायचं. ज्ञानेश्वरी झाली की पाया पडायची. म्हटलं बाबा तुम्ही पाया पडत जाऊ नका, मला कसं तरी होतं. ते म्हणले तसं नसतं, हा नियम आहे. ज्ञानेश्वरी ज्याची ऐकली त्याच्या पाया पडावं लागतं, हा नियम आहे. म्हटलं मग तुम्ही सांगत जा. मी म्हटलं तुम्ही, पण मला नाही आठवत बाबांनी कधी कीर्तन केलं, कधीच नाही. बाबाने कधी कीर्तन केलं नाही, पण बाबांशिवाय कीर्तन झाली नाहीत. विठ्ठला विठ्ठला आता त्यांची स्मृती आहे, त्यांचं स्मरण अंतःकरणामध्ये आहे. आज मला त्यांच्याबद्दल बोलायला थोडा संकोचही आहे. कारण सरळ आहे त्याचं की मी जे बोलतो आहे तासभर बाबांबद्दल बोलणं बाबांना आवडलं असतं का? हा विचार मी नेहमी करतो. तासभर आमच्या महाराजांच्या पुण्यतिथीच्या उत्सवात नंतरच्या काळामध्ये बाबांना जेव्हा ते पायाचं दुखणं सुरू झालं त्याच्यानंतर बाबा इथे राहील. नाही तर पूर्वी पौषामध्ये गुरुवर्य नथुसिंग बाबाच्या दौऱ्यामध्ये बाबा असायचे आणि इथं आम्हाला आहे त्याच्यावर भागून घ्यावं लागायचं. आमच्याकडे फळ्याचे टाळकरी यायचे आणि ते आम्ही सप्ताह करायचो. पण जेव्हा बाबा पडले, त्रास झाला, तेव्हा मात्र बाबा म्हणाले मी आता राहणार आहे. आमच्या आनंदाला पारावार नव्हता. आम्हाला वाटलं आता श्रोता नाही आला तरी चालेल, आता कोणी आम्हाला टाळ घ्यायला नसलं तरी चालेल, बाबा आहेत ना, बस बस बस, हत्ती के पाँव में सबके पाँव नाही का, एक बाबा. आनंद वाटायचा. बाबा राहिले.
पुष्कळ प्रसंग आहेत त्याही संदर्भामध्ये सांगण्यासारखे. पण त्या काल्याच्या कीर्तनामध्ये त्या महाराजांच्या उत्सवातल्या मी बराच वेळ काला करायचो. जवळजवळ 4 तास कीर्तन करायचो. 4-4.5 तास काल्याचं कीर्तन करायचो. भरपूर बोलायचो, मनसोक्त बोलायचो, महाराजांबद्दल बोलायचो, अभंगाबद्दल बोलायचं. त्यावेळेला थोडी ताकदही होती, त्यावेळेला काही वाटायचंही नाही. पण एका बाजूला कुठंतरी बाबा उभेत असं वाटायचं. थोडा त्रास स्वाभाविक आहे. एवढा वेळ कीर्तनं पूर्वीच्या काळामध्ये होत होती, आता होत नाही तेही बरोबर आहे. श्रोत्यांना सुद्धा शेवटी 4-4 तास बसून ठेवणं त्रास होतो. आजार असतात, कुणाला उठून जावं लागतं, लघुशंकेला जावं लागतं. 4-4 तास बसून ठेवायचं म्हणजे काय. मग बोलायचो, शेवटी बाबांबद्दल माझं मन मोकळं करायचो बाबांबद्दल. आजही मी तेच म्हणतो, त्याही वेळेला मी तेच म्हणत असे की बाबांचे माझ्या व्यक्तिगत जीवनावर, माझ्यासारखे अनेक असतील, पण माझ्या व्यक्तिगत जीवनावर एवढे उपकार आहेत महाराज, इतके उपकार आहेत. तू का म्हणे त्यांच्या उपकारासाठी नाही माझे गाठे काही आहे. काय द्याव? अहो किती दिलं तरी कमी आहे. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवीत हा पायी जीव थोडा. आम्ही काही केलं तरी बाबांकरता कमी आहे. मला नेहमी असं वाटतं, आजही मला तेच वाटतं. मी त्याची पुनरावृत्ती करतो, मला त्याच्यात कोणताही संकोच नाही. बाबांचे एवढे उपकार आहेत महाराज, आमच्या कातड्याचे जोडे करून बाबांना घातले तरी कमी पडेल. अनंत उपकार बाबांनी केले. त्यांच्याबद्दल मी बोलायचो. बोलताना बाबा टाळ गळ्यात असे मागे भिंतीला टेकून उभे असायचे. बराच वेळ झालेला असायचे, थकलेले असायचे, त्यांना तेवढं व्हायचं नाही खरं म्हणजे, पण उभे राहायचे, बसायचे नाहीत खाली. आणि त्यांच्याबद्दल बोलणं सुरू झालं की टाळ असा मोकळा सोडून असे उभे राहायचे. असे मला काय वाटायचं की असं गालाला हात धरून बाबा उभे आहेत. पण नंतर लक्षात आलं, हे गालाला धरून असे उभे नव्हते, असं करून ते कानामध्ये बोट घालून उभे राहायचे. स्वस्तुती कानी आपली स्तुती आपल्या कानाने ऐकू नये या ज्ञानोबारायांच्या वचनाला अनुसरून बाबा असे कानामध्ये बोट घालून उभे राहायचे. आणि मग माझं भजन वगैरे झालं की त्यांच्या लक्षात आलं की आपल्याबद्दलचं बोलणं संपलं, मग कानातली बोट काढायची. कोण करतो असं? उलट आमची स्तुती केली नाही. काय महाराज, पत्रिकेमध्ये नावासमोर आमची बिरुदावली लावली नाही तर आम्ही कीर्तनाला जात नाही हो महाराज. काय सांगू आपल्याला, काय सांगू. पण एवढं असून सुद्धा बाबा कधीही स्वतःची स्तुती त्यांनी आपल्या कानाने ऐकली. त्यांना कधी प्रसंग आलाच, ज्ञानेश्वरीच्या समारोपाच्या वेळेला बाबांची स्तुती करायचो. ज्ञानेश्वरी आपल्या चातुर्मासातल्या कीर्तनांच्या द्वादशी कीर्तनाच्या समाप्तीच्या वेळेला आश्विन वद्य द्वादशीला बाबांबद्दल सत्तुबुवांबद्दल बोलायचो. बोललं की ते दुसऱ्या दिवशी हमखास मला म्हणायचे, चतुर्दशीला येऊन त्रयोदशीला येऊन म्हणायचे, आमच्याबद्दल बोलत जाऊ नका तुम्ही, तुम्हाला काय सांगायचं आहे अभ्यासाचं बोला, आमच्याबद्दल बोलत जाऊ नका असं म्हणायचे. कितीतरी असं बाबाने आम्हाला प्रत्येक वेळेला नवीन नवीन काहीतरी सांगितलं, शिकवलं, वेगवेगळ्या पद्धतीनं सांभाळून घेतलं. काय सांगू, हाताला धरून चालवलं अक्षरशः या परमार्थ मार्गावरती. बाबांचे अनंत उपकार, अगणित उपकार. काय त्यांना आपण बोलू तेवढं कमी आहे, त्यांच्याबद्दल बोलू तेवढं कमी आहे. पुष्कळ प्रसंग माझ्या जीवनात आहेत, केवळ चातुर्मासच नाही तर अन्यत्रही. किती वेळेची बांधिलकी तर वेगळीच होती. म्हणजे त्या वेळेला येणार म्हणजे येणार, 2 मिनटं आधी येणार. आम्ही बाबा येऊन बसल्याशिवाय आमचं हरिराम सुरू व्हायचं नाही. का बाबा येऊन बसल्याशिवाय आमचं हरिराम सुरू व्हायचं नाही. मग आम्हाला असं वाटायचं की बाबा आले नाहीत, काय उशीर झाला, काय उशीर बसा, का उशीर झाला. कुठंतरी दुपारतीला उशीर झालेला असायचा, गर्दी झालेली असायची, यायला थोडंसं बाबांना हे व्हायचं. मग ते बाबा आले की मग आमचं हरिराम सुरू व्हायचं. बरं येतच असायचे, त्यांनाही तेवढीच गडबड असायची, तेवढीच गडबड. कार्यक्रम सुरू करायची गडबड आणि कार्यक्रम संपवायची गडबड असायची त्यांना. मग बाकी मग एकदा वेळ उलटून गेली, मधली चाल नाही, शेवटची चाल नाही, कुछ नाही. आमच्या घरामध्ये शेवटची चाल न म्हणण्याची परंपरेचे उद्गाते बाबाच आहे. आता आम्ही तसंही म्हणत नाही, बोलायलाच वेळ पुरत नाही महाराज, त्याच्यात अजून किती. मग बाबांना जर म्हणलं बाबा बोलायलाच वेळ पुरत नाही, किती वेळ बोललं तरी विषय संपत नाही, दुसऱ्या दिवशी मांडायचा. पुढचं कीर्तन नाही का अजून आपल्याला, पुढं एखाद्या वेळेला 8 ते 9 ज्ञानेश्वरी असायची, 9 वाजून 2-3 मिनटं झाली
की बाबा बसलेले असायचे, असे डाव्या हाताला खाली बाबांची जागा होती, ते असे बसलेले असायचे. 9:02 झाले की असं मांडीला नुसता हात लावायचे, त्याच्यावरून पुंडलिक वरदा करायचं हे लक्षात आहे. म्हणजे घड्याळाकडे कधी बघितलं न बघितलं हरकत नाही, पण तो हात लागला की समजायचं 9 वाजून गेले. इतकं काटेकोर असं घड्याळावर हुकूम बाबा वागले आणि त्याच पद्धतीचं जीवन जगले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ म्हणा, त्यांच्या चरणी समर्पित करण्याकरता आपल्याजवळ काय आहे? काही शब्द सुमनं, आणि ती आपली नाहीत. आपण काय देऊ शकतो? आपले शब्द असं काय प्रकाश पाडणार आहेत? म्हणून कुठेतरी आपल्याला साधी गोष्ट आहे ना, असं आहे, निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन ज्ञानोबारायांनी खूप ठिकाणी केलं, ज्ञानेश्वरी खूप ठिकाणी केलं. आता गंमत अशी आहे की निवृत्तीनाथ महाराजानंतर ज्ञानोबारायांचं वर्णन करायचं तर काय करावं? आपल्याकडे शब्द नसतात ज्ञानोबारायांची स्तुती करण्याकरता. मग आपण काय करावं? आपण काही करू नये. ज्ञानोबारायांनी निवृत्तीनाथ महाराजांना वापरलेले जे शब्द आहेत ते शब्द काढायचे, ज्ञानोबारांकडे लावायचे, ज्ञानोबारांकडे लावायचे. त्या शब्दाचं तेवढंच वजन असतं. आपलं वजन आपल्याला खर्च करून उपयोग नसतो, कारण आपलं वजनच नसतं. म्हणजे शब्दाला तसं असतं वजन खूप, पण आपल्या शब्दाला काय वजन आहे? ज्ञानोबारायांच्या शब्दाला वजन, तुकोबारायांच्या शब्दाला वजन. म्हणून बाबांप्रती आपला आत्मभाव व्यक्त करताना सुद्धा माझ्या तोडक्या मोडक्या फाटक्या शब्दांना घेऊन वर्णन करण्यापेक्षा तुकोबारायांचे शब्द घेऊन जर बाबांचं वर्णन केलं तर मला नक्की माहिती आहे कदाचित बाबांना आवडणार नाही, पण तुकोबारायांना आवडल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला विठ्ठला प्रस्तुत अभंगामधून तुकोबारायांनी जे संतांचं वर्णन केलंय त्या वर्णनातले मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळेच शब्द बाबांकडे लागणार आहेत. अभंगाची रचना साधी आहे, सरळ आहे, सोपी आहे. पण हे सोप्या रचनेमध्ये सुद्धा संतांचे शब्द सोपे असले तरी ते समुद्राहून खोल अर्थभरीत अशा स्वरूपाचे असतात. ते वरून सोपे वाटतात, ते वरून सहज वाटतात, पण अंतरंगात शिरल्यानंतर कळतं की हे शब्द वाटतात तेवढे सोपे नाहीत, वाटतात तेवढे सहज नाहीत. त्यांचा ठाम लागणं, त्यांचा ठाव लागणं हे आपल्यासारख्या सामान्य बुद्धीच्या माणसाला शक्य नाही. आपण किती ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या शब्दाच्या अंतरंगात उतरलो म्हणजे आपल्याला त्याचा तळ गाठता येईल. मी कित्येक वेळेला हे बोललेलो आहे की ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या शब्दांचा नेमका अर्थ काय आहे हे ज्ञानोबाराय तुकोबाराय संत सोडले तर इतरांना कळूच शकत नाही, कळूच शकत नाही. आपल्याला नाही कळू शकत ज्ञानोबारायांना नेमकं काय म्हणायचं. ज्ञानोबारायांना काय म्हणायचंय नामदेवरायांनी सांगावं, ज्ञानोबारायांना काय म्हणायचंय नाथ महाराजांनी सांगावं, तुकोबारायांना नेमकं काय म्हणायचंय निळोबारायांनी सांगावं, बहिणाबाईंनी सांगावं, नाहीतर स्वतः तुकोबारायांनी सांगावं. आपल्यासारख्यांना त्यांच्या शब्दाचा अंत लागत नाही. आम्ही उगी त्याच्याबद्दल असं म्हणायचं असेल तसं असेल, ह्याच्यात हाच वेदांत, याच्यात असंच आहे, त्याच्यात चक्रिकापत्तीच आहे, त्याच्यामध्ये अमुकच आहे, त्याच्यामध्ये स्वगत सजातीय विजातीय भेद शून्य असा परमात्माच सांग. कशा करता ती पिढा, कशा करता? पण संतांनी जे सोपं केलं त्याला अवघड करण्यासारखं आमच्यासारखं कर्तृत्व दुसऱ्याजवळ नसतं. संतांनी जे सोपं केलं त्याला अवघड करण्याचं कर्तृत्व फक्त आमचं. त्यांनी सोपं केलं ना आम्ही ते अजून अवघड करून श्रोत्यांसमोर मांड. त्याच्याने झालं एवढंच की आमचा प्रकाश पडल्यासारखा वाटला. पुढचं बोलत नाही. आम्हाला लोकांनी विद्वान समजलं एवढंच झालं. पण खरं सांगायचं झालं तर कीर्तनकार असो, मला प्रामाणिकपणाने असं वाटतं, माझं चुकत असेल तर आपण सर्व सुज्ञ श्रोते आहात मला सांगा, मला प्रामाणिकपणाने असं वाटतं कीर्तन चांगलं ते की ज्याच्यामध्ये वेदांत आला असं मी कदापि म्हणणार नाही. कीर्तन चांगलं ते की जे ऐकल्यानंतर ऐकणाऱ्याला गाथा उघडून बघावा वाटलं. कीर्तन चांगलं ते की जे ऐकल्यानंतर माणसाला गाथ्याच्या ज्ञानेश्वरीच्या पारायणाची प्रवृत्ती झाली. जे कीर्तन चांगलं ते की जे ऐकल्यानंतर तो अभंग आयुष्यभरात विसरला नाही. कीर्तन चांगलं ते महाराज की श्रोत्यांना मला माझ्याकडे आकर्षित करण्याकरता मी कीर्तन करत नाही, श्रोत्यांना संत वाङ्मयाकडे प्रवृत्त करण्याकरता माझं कीर्तन. आणि कीर्तनाच्या या प्रामाणिक असे जे कीर्तनाचे हेतू आहेत, कीर्तनाचे असे जे प्रांजळ हेतू आहेत, ते हेतू आम्हाला जर कोणी शिकवले असतील तर ते बाबांनी शिकवले, आणि ते शिकवले असं न जाणवू देता शिकवले. ज्ञानोबाराय वेदांत सांगत नाहीत असं मी म्हणत नाही,
पण ज्ञानोबाराय जो वेदांत सांगतात तो ऐकणाऱ्याला वेदांत आहे का नाही हे कळण्याच्या आत तर त्याच्या आत उतरलेलं असतं. इतकं गोड ज्ञानोबारायांचं बोलणं आहे, इतकं साधं सरळ ज्ञानोबारायांचं तुकोबारायांचं बोलणं आहे. साधे साधे अभंग असतात, त्याच्यातला वेदांत इतका सहज आहे, जीवनमूल्य इतकी सहजतेनं मनुष्य त्यात अभंगातून आत्मसात करू शकतो. नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी कर. अहो काय बोलणं आहे, किती साधं बोलणं आहे, किती सोपं बोलणं आहे, पण ह्याच्यातून जीवनमूल्य कशी प्रकट होतात बघा ना. माणसाचं जीवन कसं सुधारून जातं हे बघा ना. ज्ञानोबाराय कधी मी आता तुम्हाला वेदांत सांगतो ऐका असं म्हणत नाही. ज्ञानोबाराय इतकं सहज बोलतात की ऐकणाऱ्याच्या गळी वेदांत कसा उतरला हे ऐकणाऱ्यालाच कळत नाही. एक घास विसा ठाई केशी, हे ज्ञानोबारायांचं. म्हणजे ज्ञानोबाराय वेदांत न सांगता जसा वेदांत शिकवतात तसं बाबांनी आम्हाला जीवनमूल्य सांगतो असं न म्हणता जीवनमूल्यांची शिकवण दिली. त्या पथावरून चालायला शिकवलं. कुठे खड्डा आला, आमचे पाय अडखळले तर बाबांनी बोट धरून आम्हाला पुन्हा त्या मार्गावर उभं केलं. आम्हाला दिलासा दिला की हा मार्ग जरी कठीण असला, या मार्गावरून जाणं जरी अवघड असलं तरी तू चिंता करू नकोस, आमच्यासारखे सांभाळायला पुष्कळ आहे. आणि बाबांनी तो मार्ग आम्हाला सुकर करून दिला. मी कशा करता हे बोलत होतो, प्रस्तुत अभंगातही तुकोबारायांनी केलेली चिंतनं ही तशा अर्थाने बाबांच्या जीवनाला लागू पडणार आहे. माणसाच्या जीवनामध्ये काय मिळवावं हे सांगणारे पुष्कळ अभंग आहेत, पुष्कळ चिंतन आहेत. आपण ज्ञान मिळवलं पाहिजे, आपण अमुक केलं पाहिजे, आपण निष्काम कर्माचरण केलं पाहिजे, आपण भक्ती केली पाहिजे, आपण अमुक मिळवलं पाहिजे, आपण तमुक मिळवलं पाहिजे, हे सांगणारे खूप आहेत, हे सांगणारं वाङ्मयही खूप आहे. पण आपण काय सोडलं तर आपण काय शिल्लक राहतो हे सांगणारा हा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला मी आपल्याला त्याची उदाहरणं सांगतो, प्रमाण देऊन पुढे जातो. आपल्याला मिळवायचंय काय, वेदांतामध्ये साध्य या शब्दाला जो अर्थ आहे, आपलं इच्छित, आपलं साध्य, मोक्ष या शब्दाला जो अर्थ आहे त्या अर्थाची किंमत किती आहे हो. आपण जर वेदांताचा बारकाईनं अभ्यास केला तर मी आपल्याला असं स्पष्टपणानं सांगतो की वेदांतामध्ये मोक्षाला किंमतच नाही. मोक्ष हे ध्येय असू शकतं का, मानवी जीवनाच्या समोर मोक्ष हे ध्येय असू शकतं का. मी आपल्याला स्पष्ट सांगतोय, कीर्तनात सांगतोय, मानवी जीवनासमोर मोक्ष हे ध्येय नाहीच आहे. कारण ध्येय ते असतं, साध्य ते असतं की जे आत्ता नसतं पण प्रयत्नाने मिळवावं लागतं. बरोबर आहे. जे माझ्याजवळ नाही आणि मला प्रयत्नानं मिळवता येणार आहे ते माझं साध्य आहे. आता त्याच्यातही बारकावे पुष्कळ आहेत. मला त्याची गरज असली पाहिजे, मी त्याचा अधिकारी असलो पाहिजे, ते प्रयत्नानं मिळवता येतं अशी उदाहरणं असली पाहिजेत, त्याला काही प्रामाण्य असलं पाहिजे आणि ते कुणाला तरी मिळालेलं आहे आणि ज्यांना मिळालेलं आहे त्यांचं जीवन धन्य झालेलं आहे अशी काही संतांची उदाहरणं जगतात असावी लागतात, तर मग मी त्याला साध्य म्हणून प्रवृत्त होतो. माझ्याजवळ ते मिळवण्यापूर्वी ते नसावं तर ते साध्य होतं की नाही. मला घर बांधायचं आहे म्हणजे काय, माझ्याजवळ घर बांधण्याच्या पूर्वी घर नव्हतं म्हणून मी घर बांधतो आणि मग मला घर मिळाल्यावर मी म्हणतो हां माझं एक साध्य पूर्ण झालं बाबा. आता मला काय का, आता मला गाडी घ्यायची, आता नाही का, आता गाडी नाही बाबा माझ्याकडे. आपल्याकडे ते नसलं पाहिजे, आपल्याला त्याची गरज असली पाहिजे, प्रयत्नानं ते मिळवता आलं पाहिजे आणि ते जर मिळालं तर माणसाला ते साध्य वाटण्याची शक्यता असते. मी आपल्याला एवढा विस्तार एवढ्याच करता सांगतो आहे की मोक्ष, परमात्मा स्वरूपता हे मानवी जीवनाचं साध्य आहे काय. आहे म्हणावं तर ते साध्य, ती परमात्मा स्वरूपता आम्हाला न जाणवण्याच्या पूर्वी आम्ही परमात्मा स्वरूप नाही आहोत का. आत्ता आम्ही कोण आहोत सांगा ना. आम्ही मानू किंवा न मानू, अरे आत्ताही आम्ही परमात्मा स्वरूप आहोत. आत्ता आम्ही कोण आहोत सांगा ना. आम्ही मानू न मानू हा आमचा प्रश्न आहे, अज्ञानाचा मुद्दा आहे. काय त्याची संगती लावायची ती नंतर लावा. पण अजातवादाचा विचार जर आपण केला तर आत्ता तरी आपण कोण आहोत, कोणी नाही महाराज, आत्ताही आपण परब्रह्मच आहोत. बस कितीतरी प्रमाण त्याला आपल्याला देता येते. मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव तत्वता, करो येईल विचारिता, येईल विचारिता, आहे ठाऊक सभा
नाही दुधानी का मागता गाय नाही दुधानी मागता गाय वासुदेव करितो खेळा वासुदेव करितो खेळा वासुदेव करितो खेळा करितो खेळा हे वासुदेव तत्वता कळू येईल वेदानीता तत्वता कळू येईल वेदानीता आहे ठाऊक सबाय संता आहे ठाऊक सबाय संता नाही दुधानी मागता वासुदेव करितो फेरा 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 वासुदेव करितो फेरा. कोण आहे मी वासुदेव तत्वता. तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म. अरे मी आधी दुसरा कोणी नाहीच आहे. आत्ताची आलेली जीवदशा ही सुद्धा मायायोगे जीवदशी आली. हे माया कार्य आहे, वेदांत दृष्टीनं मिथ्या आहे. मग जी आत्मस्वरूपता मला आधीपासून प्राप्त आहे ती आत्मस्वरूपता माझं ध्येय ठरेल का हो? माझा मोक्ष हे माझ्या जीवनाचं साध्य ठरेल काय? माझ्याजवळ नसलं पाहिजे. अरे मी स्वरूपभूत नाही असं म्हणणारा म्हणावं, त्यांनी म्हणावं की मला मोक्ष मिळवायचा आहे. मग ज्याला मिळालेलंच आहे त्यांनी काय मिळवावं? मग वेदांत त्याला काहीतरी उत्तर देतो. मिळालेलं असतं तरी अप्राप्तवत प्राप्त पण अप्राप्त वत असं असतं. आता ते वत असो मत असो पत असो काही असो पण आहे मी हे कोण नाकारेल? कोण नाकारेल? कोणी नाकारू शकत नाही. आपण कित्येक वेळेला हे सांगतो, न निरोधो न च उत्पत्ती न बद्धो न च साधकः न मुमुक्षु न वै मुक्त इत्येषा परमार्थता. काय आहे? काय आहे? तो एक परब्रह्म सर्वत्र भरून राहिलेला वगैरे वगैरे. आपल्या जीवनामध्ये आपल्याला मिळवायचं काही नाही. तुकोबारायांच्या या अभंगाच्या अनुषंगानं बोलतो बरं. आपल्याला मिळवायचं काहीच नाही. मग काय करायचंय? जे नको ते मिळवलेलं आहे ते सोडून द्यायचंय. ते सोडलं की उरलेलं जे आहे ते आपण आहोत. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल बाकीचं का? एक मूर्तिकार होता. त्या मूर्तिकाराने एक उत्तम मूर्ती घडवली. उत्तम म्हणजे त्या मूर्तीकडे बघितल्यावर कुणी आश्चर्यानं तोंडात बोट घालावं अशी उत्तम मूर्ती बनवली. ती मूर्ती प्रदर्शनामध्ये ठेवली. येणारे जाणारे कौतुक करायला लागले. त्या मूर्तिकाराला खूप बक्षिसं मिळाली. खूप खूप खूप. मुलाखत घ्यायला एक जण आले. मुलाखत घ्यायला बसले. ते म्हणाले की इतकी सुंदर मूर्ती तुम्ही कशी बनवली हो? आता कसं बनवत असतात? कशी बनवली म्हणजे काहीतरी केलं असेल त्याच्याशिवाय बनली काय? पण विचारणारे काय विचारतील याचा नेम नाही. त्याने इतकी सुंदर मूर्ती तुम्ही कशी काय बनवली हो या दगडामधून? मूर्तिकाराने उत्तर फार चांगलं दिलं. मूर्तिकार म्हणाले मी मूर्ती बनवली नाही, मी फक्त या दगडातला नको तो दगड काढून टाकलाय. एवढंच करायचंय आम्हाला. आमचं जीवन घडवायचं नाहीये. आमच्या जीवनात जे नको आहे ते फक्त काढून टाकायचं. तुका म्हणे मन मुरे मग जे उरे तेची तू, 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 मग जे उरे
तुका म्हणे मग जे उरे तेची तू, मग जे उरे तेची तू, मग जे उरे तेची तू, तेची तू, मग जे उरे बरोबर बोलतात. तुका म्हणे मन मुरे मग जे उरे तेची तू. मन मुरल्यानंतर जे उरतं ते आपलं खरं स्वरूप असतं. आता ही संगती वेगळी आहे. मन मुरणं हे माहिती नाही आपल्याला, जास्तीत जास्त लोणचं मुरणं माहिती आहे. मन मुरणं कसं असतं, ते लोणचं जसं मुरतं की नाही तसंच मनही मुरत असतं. मुरण्याची प्रक्रिया तीच आहे. लोणचं कसं मुरतं हो, आता ते काही कीर्तनात सांगू का? मला करता येत नाही लोणचं, परंतु माझं लोणचं पुष्कळदा झालं आहे, पण तरी सांगतो. काय असतं, कैरीच्या फोडी, मीठ, तिखट, मोहरी, हिंग, तेल एवढं सगळं घालून बाई ते मिसळते आणि झाकून ठेवते. 15-20 दिवस गेले की त्याला पुन्हा थोडं तेल गरम करून घालते. मी सांगतो, लक्षात ठेवा बरं. कधी करायचा प्रसंग आला तर आपला हात जगन्नाथ असं झालं पाहिजे. मग ते एक 8-10 दिवस गेले की मग ते पुन्हा लोणचं सगळं ढवळायचं, खालचं वरचं खाली करून त्याच्यात पुन्हा तेल गरम करून घालायचं आणि मग पुन्हा त्याचं तोंड बांधून ठेवायचं. आणि मग अजून 15 दिवस झाले की मग खायला मोकळं. काय झालं काय की तेल, मोहरी, तिखट, मीठ, हिंग या सगळ्याच्या मध्ये ती कैरीची फोड ही 20-25 दिवस राहिली, त्यांना न सोडता राहिली म्हणून मुरली. तसं ज्या दिवशी आपलं मन परमात्मा, परमात्म्याचं नाम, तीर्थक्षेत्र, तीर्थ याला न सोडता तिथंच राहील, त्या दिवशी मन मुरतं. आणि जे मुरल्यानंतर जे उरतं ते आपलं स्वरूप असतं. विठ्ठला 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 आणि म्हणून या अभंगाचा विचार केला तर तुकोबाराय आपल्याला याच्यामध्ये काही मिळवायला सांगत नाही. तुकोबाराय आपल्याला याच्यामध्ये सगळे जे शब्द वापरून देतात ना ते सगळे त्यागवाचक आहेत. मी आपल्याला सरळ सरळ सांगतो, मला काय त्याच्यामध्ये अडचण वाटायचं कारण नाही. अभंग सरळ सुटणार आहे. पहिल्या चरणामधला वैराग्य शब्द काय सूचित करतो? वैराग्य मिळवायचं असतं का वैराग्यामध्ये सोडायचं असतं? वैराग्य मिळवायचं नाही, वैराग्य म्हणजे सोडायचं असतं. विरक्तता म्हणजे काय आहे? वैराग्य म्हणजे काय? वैराग्य शब्दाचा अर्थ काय होतो? वेगवेगळ्या पद्धतीनं आपण आता त्या वैराग्याचं पुष्कळ चिंतन केलं तरी ते कमी आहे. विषयेषु जिहासा नाही का? वैराग्य म्हणजे काय? विषयाबद्दलची जिहासा, विषयाबद्दलची त्याग भावना, विषयाचा त्याग कोणत्याही अर्थाने घ्या. अगदी वैराग्याचे कोणतेही प्रकार तुम्ही घ्या. यतमान वैराग्य घ्या, एकेंद्रिय वैराग्य घ्या, व्यतिरेक वैराग्य घ्या, वशीकार वैराग्य घ्या. या सगळ्या वैराग्याची प्रमाणं आपल्याला संत वाङ्मयामध्ये दिसून येतात. ही सगळे वैराग्याचे प्रकार पातंजली योगसूत्रामध्ये दिसून येतात. आपण बघून घ्या. मला त्याच्या व्याख्या सांगत बसायला आत्ता स्वारस्य नाही, वेळही नाही. वशीकार वैराग्य हे सर्वश्रेष्ठ वैराग्य आहे, जे ज्ञानोबारायांनी आपल्याला पुष्कळ ठिकाणी सांगितलेलं आहे. उठल्याने वैराग्य जेणे हा त्रिवर्ग ऐसा सांडणे, तिथं वशीकार वैराग्य. त्रिवर्ग ऐसा सांडणे जैसे वमुनिया सुणे आताची गेले. ज्ञानोबाराय बोलतात, दृष्टांतपूर्वक बोलतात. त्रिवर्गाबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये इतकी जिहासा निर्माण झाली पाहिजे की कुत्र्याच्या उलटीकडे बघताना मनुष्य ज्या तिरस्कृत भावनेने बघतो त्या भावनेने आपल्याला इथला लोक, परलोक, वैकुंठ लोक याच्याकडे बघता आलं पाहिजे. तर त्याला वशीकार वैराग्य म्हणतात. वशीकार वैराग्य हे दृष्ट अनुश्रविक विषय वितृष्णस्य वशीकार संज्ञा वैराग्यम. वैराग्याची पातंजली योगसूत्रातली व्याख्या आहे. दृष्ट आणि अनुश्रविक असे जे विषय आहेत, दृष्ट विषय म्हणजे ज्या विषयाला आपण बघितलेलं आहे, भोगलेलं आहे, आणि अनुश्रविक विषय म्हणजे जे विषय आपण ऐकलेले आहेत. भोगलेल्या विषयाचीही आसक्ती असते आणि ऐकलेल्या विषयाचीही आसक्ती असते. एकदा लाडू खाल्ला
की पुन्हा लाडू बघितल्यानंतर खावा वाटतो की नाही? 8-15 दिवसांनी म्हणा, महिन्याने म्हणा, वर्षांनी म्हणा. का खावा वाटतो? कारण आपल्याला माहिती आहे मागे खाल्ला होता, चांगला लागला, हाही चांगला लागेल, बघा. हा दृष्ट विषय झाला. आम्ही बघून भोग घेऊन त्या विषयाची आसक्ती आमच्या ठिकाणी. परंतु आम्हाला लाडूचं सोडून द्या. मी तुम्हाला असा एक पदार्थ सांगतो की त्याची आपल्याला अपेक्षा आहे. अमृत मिळालं तर नको आहे का? अमृत मिळालं तर पाहिजे का नको? पाहिजेच की नाही? कधी खाल्लं होतं? कधी प्यायला होता त्याच्यावर? खाल्लं प्यायलं नव्हतं. तो खायचा पदार्थ आहे का प्यायचा आहे हेही माहीत नाही. मग पाहिजे का नाही? पाहिजे. कशामुळे पाहिजे? आम्ही त्याच्याबद्दल ऐकून आहोत. भोगलं नाही आहे, पण आम्ही त्याच्याबद्दल ऐकून आहोत. अनुश्रविक विषय. या दृष्ट आणि अनुश्रविक विषयाबद्दलची पूर्ण जिहासा निर्माण. दृष्ट अनुश्रविक विषय वितृष्णस्य वशीकार संज्ञा वैराग्य. याच्याबद्दलची पूर्ण वितृष्ण अंतःकरणामध्ये निर्माण होणं याला वशीकार वैराग्य म्हणतात. कोणतं का वैराग्य असे ना, पण याच्यामध्ये त्यागाची भावना आहे, त्यक्ततेची भावना आहे, सोडायची भावना आहे. मगाशी मोक्षाचा विचार सांगत असताना जे अवांतर भेद सांगितले होते त्याच्यामध्ये ज्ञानदा अशी जी अवस्था सांगितली, दुसरी अवस्था संन्यासदा. संन्यासदा अवस्था म्हणजे काय? ज्याचा ज्याचा त्याग करायचा आहे ते सगळं त्यागून झालं पाहिजे तर मोक्ष सिद्ध आहे. तर आम्ही आमचं स्वरूप सिद्ध करू शकतो. सगळ्याचा आमच्या जीवनामध्ये टाकण्यासारखं काय आहे? अहो सगळंच टाकण्यासारखं आहे. स्वीकारण्यासारखं काय? काय सांगा ना, काय टाकण्यासारखं आहे? सगळंच टाकण्यासारखं आहे. पण तरी आम्ही जपून ठेवलंय ना, कितीतरी जपून ठेवलंय. कितीतरी गोष्टी आम्हाला बिनकामाच्या आमच्या घरात आहेत. घरात म्हणजे त्या घरात नाही, या घरात. नको त्या लोकांचे विचार साठवून ठेवले, नको त्यांचा द्वेष साठवून ठेवलाय, नको त्या विषयाची आसक्ती साठवून ठेवली, क्षुल्लक अगदी क्षुल्लक सांसारिक पदार्थाबद्दलचा मोह सांभाळून ठेवला. मी काय सांगू आपल्याला, साधं उदाहरणाने जर बोलायचं झालं तर एखाद्याच्या घराचं कोठी घर जाऊन उघडा, माज घर म्हणा, कोठी घर म्हणा, हे उघडा एकदा जाऊन आणि मग त्याच्यामध्ये बघा नको असलेलंच जास्त. नाही नाही ते सांभाळून ठेवलंय हो बाईनी. कधी कुठलं असतं अहो हे भांडट आता फुटलंय टाकू, नाही नाही सासूबाईंच्या आजी सासूचं आहे ठेवा. अर्थ काय येणार आहे का त्याच्यात शिजवायला? कशा करता ठेवा? काही प्रसाद आहे? सासूबाईच्या आजी सासूचं एवढं लांबचं आहे ते ठेवायचं, यालाही कळलं, महाराजांना कळलं. ते त्याच्यामध्ये अरे काय त्याच्यामध्ये त्याचा तळ फुटलेला आहे, ते आता दुरुस्त होत नाही, काही नाही. पण कशा अहो काय सांगू महाराज म्हणायचे, आमचे आजोबा म्हणायचे, महाराज म्हणायचे कोठीची खोली उघडून बघा त्याच्यामध्ये काय नसतं. पाय मोडलेल्या खुर्चीपासून कान मोडलेल्या कपापर्यंत सगळं सापडतं. मी म्हणतो कान मोडलेला कप तरी, अहो टिचलेली बशी. आता ह्याचं काय सांगू मी तुम्हाला, टिचलेली, त्याच्यात चहा पिता येत नाही. चहा ओतला तर बशीतून गळून जातो, पण बाई सांभाळून ठेवते. कशा करता? काही नाही, ह्याच्यामध्ये भांडे धुवायचं साबण जर ठेवलं ना तर ओलं राहत नाही, पाणी गळून जातं. काय नियोजन आहे! कुठल्याही MBAच्या विद्यार्थ्याला हिच्याकडे येऊन शिकावं लागेल. काय नियोजन आहे, काय नियोजन. हो ऍडमिनिस्ट्रेशन घराचं बाईकडून शिकावं महाराज. मी थट्टा करत नाही, खरं बोलतोय. अहो ती असं चालवते म्हणून तर काही शिल्लक राहतं महाराज, नाहीतर काय आपल्याकडे सडे फटिंग, काय आपल्याकडे. टिचलेली बशी जपून ठेवते हो, पाणी गळून जातं त्याच्यात, साबण राहतं, ओलं राहत नाही म्हणून. काय नको ते, जसं कोठीची खोली उघडून हे नको ते दिसताना तशी बुद्धीची खोली एकदा उघडली पाहिजे. कधीतरी उघडून बघितलं पाहिजे काय काय नको असलेलं साठवलंय, कशा कशाचा त्याग करायचा राहिलाय आमचा, काय काय सोडायचं राहिलंय, सोडून द्यायचं जिथल्या तिथं. हे कीर्तनात बोलणं सोपं आहे हेही मला माहिती आहे, आणि जिथल्या तिथं सोडून द्यायचं हे म्हणल्यानंतर हे सुद्धा तुम्ही इथंच सोडून देणार आहे हेही मला माहिती. तुम्हीच काय मी सुद्धा सोडून देणार, हे सोडूनच द्यायचं. ह्याला काय काय आम्ही साठवून ठेवलंय, काय नको ते आमच्या घरामध्ये आम्ही सांभाळून ठेवलंय. नको 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 वाटावं अशी परिस्थिती आहे. किती गोष्टीचं ओझं घेऊन आम्ही जगतोय, किती गोष्टींचं ओझ आहे. असं केलं तर त्यांना काय वाटेल, अरे त्यांना काय वाटायचं हा त्यांचा प्रश्न आहे ना, माझा नाही ना, माझा नाही आहे. मी कीर्तनात असं बोललो तर त्यांना काय वाटेल, त्यांना जे वाटायचे ते वाटू दे, तू अभ्यास करून बोल एवढंच का, बस बाकी काय करायचं. आम्ही ओझं घेऊन जगतो हो महाराज. आता काय सांगू मी, ह्याची उदाहरणं मी देत बसेन तर रात्र जाईल. महाराजांकडून माळ घालतात, महाराज तुम्ही आमचे गुरु, आमक्या वारीला येणार, तुमचं दर्शन घेऊन जाणार. मान्य आहे की मान्य आहे, परंपरा आहे, यावं कुठेतरी श्रद्धा समर्पित असाव्यात.
कुठेतरी कुणाला तरी आपल्या जीवनामध्ये आपण मानावं, मान्यच आहे की हो, कोण नाही म्हणतं. मला गुरु करा असं वारकऱ्यांपैकी तर कोणी गेलं नाही कुणाच्या दारात, माझ्या हातून माळ घालावं, मला गुरु करा. आमचा वारकरी तर असं करत नाही. कोणतेही महाराज असे करत नाहीत आपल्या परिचयातले, अपरिचिताचं माहीत नाही. पण आपण ज्यांना ओळखतो असं कोण करतं महाराज? कोणी करत नाही. ते येतात, माळ घालतात, मान्य आहे. पण ज्या दिवशी ते माळ घालतात त्या दिवशीपासून ज्यांच्याकडून माळ घातली त्यांनाच शिकवतात. ते त्यांना सांग, महाराज तुम्ही असं वागता. म्हणजे आपल्या गुरुनी कसं वागायचं हे शिष्याने ठरवायचं. असं झालं. त्याने कसं कशाला ओझं त्यांचं तू घेतोस बाबा? देखे पुढीलाचे ज्ञानोबा आहे. किती गोड बोलतात, किती गोड. मला दृष्टांत सांगायला खरोखर वेळ नाही. दुसऱ्याचं ओझं आपल्या डोक्यावर घेऊन जगायचं कशा करता? काय मिळतं त्याच्याने? पण आपण कितीतरी अशी ओझी घेऊन आपण जगतो आहोत, आपण वागतो आहोत आपल्या जीवनामध्ये. मला सांगायचं आहे काय, याचा त्याग केला पाहिजे. त्यागाचा फार चांगला परिणाम आहे मला. सोडायचं, नको ते खपल्या, नको ते ढलप्या काढून टाकायची. मूर्ती तयार आहे आत आपली, लक्षात ठेवा. मी पुन्हा पुन्हा सांगतो, आपली अतिशय सुंदर मूर्ती आत तयार आहे. फक्त नको असलेला वरचा दगड आम्हाला काढायचा आहे, तेवढंच करायचं आहे. तुकोबारायांचा हा अभंग म्हणजे छन्नीन हातोडा आहे. आम्हाला फक्त तेवढंच करायचंय. वरचं का अहो महाराज सोडून दिलं, फार चांगलं. हलका होता माणूस, हलका होतो. कितीतरी माणसं आता काय प्रवासाला जाताना दशम्या घेऊन जातात. 2 दिवसाचा प्रवास आणि दशम्या 20, 2च दिवसाला घेऊन जाईनात का? मला काय, त्यांच्या पोटाला किती भूक आहे माझा प्रश्न नाही. त्यांचं ओझं मी का घेऊ? त्यांचं त्यांच्याजवळ, ठीक आहे. पण गंमत कशी असते बघा, पहिल्यांदा ते 20 ओझ्याचं दशम्याचं ओझं पाठीवर घेऊन जाताना घरातून निघताना जड होतंच की नाही हो? जडच असतं. मग काय करायचं असतं? दशम्या रस्त्यात खाऊन खाऊन संपवायच्या असतात, तर शेवटच्या मुक्कामाला हलका होतो. तसं आमच्या जीवनातले नको ते ओझे खाऊन टाकून संपवायचे आहेत, शेवटच्या मुक्कामाला हलकं व्हायचं. आम्हाला जास्त ताण घ्यायचा नाही त्याचा. परमार्थ ताणाचा नाही महाराज, परमार्थ सहजतेचा. ताणाचा परमार्थ होत नसतो, जबरदस्तीचा ताण घेऊन मी परमार्थ करतो, करू नको. त्याच्यापेक्षा परमार्थ सहज असावा, परमार्थ सोपा. परमार्थ त्यालाच म्हणतात जो आपल्या जीवनाला सहज करतो. परमार्थ त्याला म्हणतात जो आपल्या जीवनाला आनंददायी बनवतो. परमार्थ त्याला म्हणतात जो आपलं जगणं सुखावह बनवतो. साधी गोष्ट आहे. आम्ही ओझं घेऊन बसलो, सोडण्याचा एक परिणाम असतो. मी अनेक वेळेला सांगतो, एक साधा विचार सांगतो, साधा उदाहरण देतो. वेळ संपत आली पण तरी देतो. थोडं बोलतो. आज काय उशीर झाला तर क्षमा करा मला, आज बाबा नाही आहेत. कल्पना करा की माझ्याकडे 100 उपरणी आहेत. अशी 100. मी काय म्हणतो पहिले देऊ, माझ्याकडे 100 उपरणे आहेत. उपरणे माझे 100 उपरणे आहेत. बरं, 100 उपरणे ठेवले. अधिक मास आला, दान करावं वाटलं. एक 10-20 वारकरी आले. महाराज तुम्ही वारकरी ना, तुम्हाला उपरणे लागतात ना, हे घ्या 20 उपरणे. 20 देऊन टाकले. किती राहिले? 80 राहिले. त्याच्यानंतर अजून एक 10 वारकरी आले, त्यांना देऊन टाकले. किती झाले? 30. 70 माझ्याजवळ राहिले. ठीक आहे. अजून कोणी आले, कोणी ब्राह्मण आला, त्याला वस्त्रदान करायला, कोणी अमुक आलं, त्याला दिलं. कोणी एखादा मनुष्य आहे, वस्त्र नाही हो माझ्याकडे, असं करत एकूण 10 उपरणी शिल्लक राहिली. 90 उपरणी देऊन टाकले. 10तले अजून 5 आले, त्यांना देऊन टाकले. 5 राहिले. अजून कोणीतरी आलं, झालं, संपलं. जवळ 2 उपरणे राहिले. एक महाराज आले, ते म्हणले अहो असं झालं, येताना उपरणं फाटलं माझं त्या एस टीमध्ये, आता कीर्तन आहे. उपरणं आहे का? आहे ना, हे घ्या ना. लगेच उपरणं देऊन टाकलं. एक राहिलं माझ्याजवळ. तेवढ्यात कुणीतरी आलं, तो म्हणाला अहो पांघरायला काहीच नाही हो, काही जेवायला बसायचं, अंगावर घ्यायला काही नाही, जरा एखादं उपरणं असलं हे घेऊन देऊन टाकलं. आता किती राहिले? काही नाही, 0 राहिले. मला मुद्दा काय मांडायचा आहे का, देण्याचा परिणाम, त्यागाचा परिणाम काय होतो हे मला सांगायचं. जेव्हा 100 उपरणी माझ्याजवळ होती, तेव्हा ही माझी 100 उपरणी आहेत, या उपरण्याबद्दलचं माझं ममत्व 100 पटीत विस्तारलं होतं. जेव्हा मी सगळी उपरणी देऊन टाकली, माझ्याजवळ एकच राहिलं, 99 उपरणी देऊन टाकली, तेव्हा ते माझं ममत्व 1% राहिलं. 100 पटीचं ममत्व जर 1% येत असेल तर तो त्याग करावा का करू नये? त्यागाचा परिणाम ममत्वाच्या न्यूनतेत होत असतो, आणि ममत्व निवृत्त झालं की स्वाभाविक आपल्या जवळचं जे आहे त्याच्याबद्दलचं ममत्व निर्माण होत असतं. ऐका, असं आहे
मी एक साधा विचार सांगतो आपल्याला. त्यक्तव्यो ममकारः यदि त्यक्तुं न शक्यते असौ कर्तव्यो ममकारः किंतु स सर्वत्र कर्तव्यः. असं एक वचन साधं सोपं बोलतं. माणसाने ममत्वाचा त्याग करावा. मान्य आहे की ममत्व सोडून द्या, सोडून द्या, सोडून द्या. कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये आम्ही सांगतो ममत्व सोडून द्या, सोडून द्या, आणि आमचा नारळ सोडत नाही. ममत्व सोडून द्या, सोडून द्या, सोडून द्या. मी नारळच म्हणालो आहे, दुसरं काही बोललो नाही. आणि मला बोलायचंही नाही त्या विषयात, काही कारण नाही. मला नारळच म्हणायचं होतं, मी नारळच म्हणालो. आणि त्याच हेतूने म्हणालो एक सामान्य नारळ, एवढंच मला म्हणायचं. एक नारळ. आता ते नारळ आम्ही म्हणतो सोडा, ममत्व सोडा, ममत्व सोडा. सोडा ठीक आहे, सोडणं अवघड आहे. घराबद्दलचं ममत्व सोडा. हां असं कसं सोडा? बापजाद्यापासून चालत आलेलं घर सोडा म्हणजे सुटतं काय? ममत्व सुटत नाही. मग काय करा? मग शास्त्राने आपल्याला सांगितलं यदि त्यक्तुं न शक्यते असो, जर हे ममत्व तुम्हाला सोडणं शक्यच होत नसेल, मग एक काय काम करा. काय करा? ममत्व वाढवा, वाढवा, इतकं वाढवा. ही माझी आई आहे, ममत्व आहे मातेबद्दल, सोडा ना ममत्व. जीवाबद्दलचं ममत्व घेऊन करायचं आहे काय? हां जीवकृत प्रपंच आहे ना, ही माझी माता, जीवकृत प्रपंच आहे पंचदशीच्या बाहेर. द्या ना सोडून मातेचं ममत्व. सोडता येत नाही हो. मग एक काम करा, मातेवरचं ममत्व वाढवा, इतकं वाढवा, इतकं वाढवा की जगातल्या सगळ्या स्त्रिया मला माझी माता वाटल्या पाहिजे. ऐका, किंतु सर्वत्र कर्तव्य. मग हे माझं घर आहे, सोडा ममत्व. नाही सुटत, वाढवा ना. मग वाढवा, घराबद्दलचं ममत्व वाढवा, इतकं वाढवा, इतकं वाढवा की विश्वची माझे ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. ज्ञानोबराय बोलतात ह्या त्याचा परिणाम तोच आहे. पण आमची अडचण अशी आहे महाराज, आम्हाला ममत्व वाढवता येत नाही, ही आमची बुद्धी आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात ममत्व सोडायचा पर्याय तुमच्याकरता सोडा. कारण का? कारण हे सगळं त्याज्य आहे, हे सगळं नष्ट होणार आहे. जे कधी ना कधीतरी नष्ट होणार आहे त्याचा त्याग. म्हणून तुकोबारायने पहिल्या चरणामध्ये वापरलेला वैराग. म्हणून मी म्हटलं की या अभंगामध्ये सगळं सोडायचंच आहे. म्हणून प्रत्येक चरणातला मी शब्द सांगत जातो आणि मग त्याचा विचार आपण नंतर करा. पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय वैराग्य म्हणतात. वैराग्य म्हणजे सोडणं आहे, त्याग आहे. झालं. दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप, म्हणजे पापाचा त्यागच आहे. तोची देव भक्त भेदाभेद नाही जात, म्हणजे भेदाभेदाचा त्यागच आहे. आणि तुकोबाराय शेवटी म्हणतात तुका प्रेमे नाचे गाये गाणियात विरोनी जाय, म्हणजे आपला स्वतःचा सुद्धा त्याग आहे. विठ्ठला 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 यालाच संन्यासदा अवस्था म्हणतात. जे जे सोडण्यासारखं आहे ते सगळं माझं सोडून झालंय. आता सोडण्यासारखं माझ्याजवळ काही नाही. वस्त्रमोह सोडून दिला, हो, घराचा मोह टाकून दिला, नातेवाईकांचा मोह टाकून दिला, पत्नीचा मोह गेला, पुत्राचा मोह गेला, राज्याचा मोह गेला, गेला गेला गेला. राहिलं काय? काय राहिलं? काही राहिलं नाही. मग शेवटी काय? म्हणून शुकाचार्यांना जनकाने केलेल्या उपदेशाचं मूल्य आहे संगम त्यक्त्वा सुखी भव. संग टाक आणि सुखी हो. कोण बोललं हे? जनक राजे बोलले. कुणाला? भागवत सांगणाऱ्या शुकाचार्यांना. अभिमान लागे शुकाची ये पाठी, व्यासे उफराटे दृष्टी केली, जनक भेटीसी पाठविला तेणे, अभिमान नाणे खोटे केले. तुकोबाराय वर्णन करतात त्याग तरी ऐसा करा, त्याग तरी ऐसा करा, त्याग तरी ऐसा करा, ऐसा करा, त्याग तरी ऐसा करा. अहंकारात वळावे, अहंकारात वळावे, मग राय तैसा तैसा, मग राय तैसा तैसा. अहंकार तुकोबाराय बोलतात त्याग तरी ऐसा करा, अहंकारा दवडावे.
अरे करायचा तर असा त्याग करावा, अभिमान लागे शुकाची पाठी. आपल्याला कथा माहिती आहे. शुकाचार्य जनकाकडे गेले, व्यासांनी पाठवलं. शुकाचार्यांना वाटलं उपदेश करायलाच पाठवलं. जनक राजाच्या गेले मिथिलेमध्ये. मिथिलेच्या प्रत्येक राजाला जनक म्हणतात बरं का. जनक हा एक राजा नाही आहे मिथिलेचा, असं आहे. जिथं जिथं मिथिला आहे, जेव्हा जेव्हा ज्या ज्या काळात आहे, त्या त्या काळातल्या मिथिलेच्या गादीवर बसलेल्या प्रत्येक राजाला जनकच म्हणायचं असतं. त्याचं नाव जनकच आहे. आणि मिथिलेचा इतिहास असा आहे असे. आणि हे जे जनक आहेत ते किती झाले आत्तापर्यंत? 42,000 जनक झाले, पुराणांनी वर्णन केलं आहे. आणि हे 42,000 जनक जीवनमुक्त आहेत बरं. याच्यातलं एकही बद्ध नाही. काय ताकद असेल बघा जनकाची. जनक राजाकडे गेले, द्वारपालाने थांबवलं. थांबा, कोण, कुठून आलात? राजा आहे. असं फुकट कोणाला भेटत नसतो अपॉइंटमेंट. काही आहे तुमच्याकडे? काही परवानगी घेतली? नाही म्हणे, मला पाठवणे. बरं, मग काही नाही, निरोप द्या. काय निरोप द्यायचा? शुकाचार्य. ते म्हणाले सांग. बाहेर शुकाचार्य आलेत. गेला द्वारपाल, तो म्हणला महाराज बाहेर एक अद्भुत व्यक्तिमत्व आहे, अमुक आहे तमुक. पुष्कळ वर्णन आहे. भावार्थ रामायणाच्या बालकांडाच्या 9व्या प्रसंगामध्ये नाथ महाराजांनी हा विस्ताराने सांगितलेला विषय. कथा विस्तारानं आली. भावार्थ रामायण सांगायचा, विस्तारानं सांगायचे. हे अद्भुत व्यक्तिमत्व आहे. म्हणे काय काय सांगता? म्हणे शुकाचार्य आले म्हणून सांग. असं जनकाने बघितलं त्याला, त्यांनी सांगितलं त्यांना सांग म्हणावं संगम त्यक्त्वा सुखी भाऊ. संगम त्यक्त्वा, संग टाकान सुखी व्हा. तो द्वारपाल आला, त्याला काय सेवके करावे सांगितलं. तो आला बाहेर. त्याने काय बोलावलं? मला बोलावलं नाही. त्यांनी सांगितलंय संगम त्यक्त्वा सुखी भाऊ. आता काय? जनकराजे विचार कर, अरे लंगोटीचा संघ केला नाही मी, नागडा पळत गेलो. ब्राह्मणाचे पोरं एका खेळाशी भ्याले, नागवेची पळून गेले रे. अरे नागवा पळालो मी, लंगोटीचा संघ केला नाही. हा राजमहालात सांगणार राहणारा मला सांगतोय संघ टाक म्हणून, मला संघ टाकायला सांगतो. आणि मग विचार केल्यावर लक्षात आलं, आपण निरोप दिला, बाहेर शुकाचार्य आलेत, आपण स्वतःला आचार्य म्हणून घेतो. केवढा अभिमान, केवढा संघ टाकला पाहिजे. बरोबर आहे त्याचं. मग निरोप दिला, बरोबर आहे. त्यांना सांग म्हणावं बाहेर शुक आलेत. द्वारपाले महाराज निरोप बदलला. काय? शुक आलेत. त्यांना सांग संगम त्यक्त्वा सुखी भाऊ, सोडू नको. आता संघ टाकून सुखी व्हा. परत संगम त्यक्त्वा सुखी भाऊ. मग विचार केला, अरे काय आता काय शुकाचार्य आला म्हणून आलेत म्हणून सांगितलं, आचार्य टाकून दिला ना मी. शुक आलेत. मग लक्षात आलं की शुक आलेत आपण स्वतःला आदरार्थी बोलवतो. मी आहोच आहो, हो मी अमुक, मी तमुक. अरे बरोबर नाही हे, मी स्वतःला आहो म्हणून घेण्यात का? मग काही नाही, तो जाऊन सांग आता बाहेर शुक आला. आचार्य गेलं, आहो जाऊ गेलं, बाहेर शुक आला. द्वारपाले महाराज निरोप बदलला. काय म्हणतात? बाहेर शुक आलाय म्हणून सांगायला सांगितलं. म्हणजे जनकाने सांगितलं सोडू नका, त्याला सांगा संगम त्यक्त्वा सुखी भाऊ, संघ टाकून सुखी हो. परत आलं महाराज संगम त्यक्त्वा सुखी भाऊ सांगितलं. आता बाहेर शुक आलाय म्हटलं, आहो जाऊ सोडून दिला. आता काय राहील? मग विचार करताना लक्षात आलं की अरे शुक आलाय, हे शुक नाव कुणाचं? मी जन्माला येताना नाव घेऊन आलो का? मला नाव ठेवलं. द्वादशे हनी पिता नाम कुर्यात इति ईश्वर इच्छा, धर्मशास्त्रात वचन आहे धर्मसिंधू. 12व्या दिवशी बापाने नाव ठेवावं असं धर्मशास्त्र सांगतं. बापाने नाव ठेवा 12व्या. मग हे नाव मी घेऊन आलो काय? बापाने ठेवलं. 12व्या दिवशी नाव ठेवावं असं आहे. आता आत्या ठेवते, कशाकरता मध्ये आली देव जाणे, पण आहे काही का असे ना, आपल्याला काय करायचं आहे ती ठेवते. मी म्हणतो आत्या एकदाच ठेवते. अहो जग रोज नावं ठेवतोय अशा लोकांना. मी माझं नाव बरोबर, बरं नाव कुणाचं? माझ्या आत्म्याचं का माझ्या देहाचं? नामरूप ही सुद्धा शेवटी उपाधीच आहे की नाही हो? उपाधी काही कोणी घेऊन येत नाही, जे बरोबर घेऊन येतात त्याला उपाधी म्हणत नाही. मग नामरूप ही सुद्धा उपाधीच आहे. मग आता काय करावं? काय करायचं काय? ते जाऊ द्या, बाकीचा विषय सगळा. पण जड जाऊ द्या, काय करायचं ते जड आणि चेतन मरू द्या तिकडे. आपल्याला काय मग उपाधी? माझं नाव शुक हे मी ठेव, माझ्या शरीराचं नाव, आणि ते मी आलो, मी माझ्यावर आरोपित करतो. बरं नाही. मग त्यांनी सांगितलं नाही रे, निरोप बदल. म्हणे काय? आचार्य गेलं, आहो जावं गेलं, शुक म्हणलं तर तेही जमत नाही. मग शुकाचार्याने सांगितलं त्यांना सांग बाहेर कुणीतरी आलंय. द्वारपाल गेला, महाराज बाहेर कुणीतरी आलंय असा निरोप. जनकाने सांगितलं एक लक्षात घे, त्याला सोडू नका.
त्याला म्हणाव संगम त्यक्त्वा सुखी भव. हा आता परत आला तो संगम त्यक्त्वा सुखी भव. आता मात्र कमालच आहे. तो विचार आता काय राहिलं, आचार्य गेलं, आवजाव गेलं, नाव सोडलं, कुणीतरी आलाय म्हणून सांगितलं तरी. मग लक्षात आलं अजूनही आपण आपल्याला कुणीतरी समजतोच. मी कुणीतरी आहे, हम भी कुछ है. मी कुणीतरी आहे, मला कुणीतरी मानलं पाहिजे. अरे हो बाप गळून पडलं, महाराज गळून पडलं, आडनाव गळून पडलं, तरी सुद्धा अरे काहीतरी आहे अजून माझ्यात आहे, कुणीतरी आहे. मग मात्र गप्प बसले, विचार करायला लागले आता सोडण्यासारखं काय राहिलं, जो काही राहिलं नाही. सगळं सोडून दिलं. आदर गेला, स्वतःबद्दलचा नाव गेलं, स्वतःच्या देहाबद्दलची भावना गेली, सगळं गेलं. मग द्वारपालाने विचारलं महाराज आता काय निरोप देऊ. मग शुकाचार्याने सांगितलं आता निरोप नाही, आता तू इथंच बस, मी इथंच बसतो. आणि जेव्हा निरोप आला नाही तेव्हा शुकाचार्यांच्या पूजेचं ताट घेऊन जनक बाहेर आले आणि ते म्हणाले आता आज चला. आता मी कशा करता आपल्याला बोलतो, त्यागाची जी भावना आहे ती भावना अंतःकरणामध्ये जर असेल तरच स्वस्वरूपाला समजण्याचा काहीतरी प्रयत्न आपल्याला करता येतो. तुकोबाराय हे सांगतात. मी कितीतरी प्रमाण देतो आपल्याला. आपण भावार्थ रामायणामध्ये चला. रामचंद्र प्रभूंना ज्या वेळेला तुम्हाला वनवासात जाण्याकरता जायचं आहे हे सांगायला काहीतरी कुणीतरी गेलं पाहिजे म्हणून पहिल्यांदा दशरथाने पाठवलं की जा बाबा रामाला बोलवून आण, उद्या त्याला अभिषेक करायचा. आणि मग सुमंत गेले, रामचंद्र प्रभूंच्या महालामध्ये गेले. त्या महालाचं वर्णन फार केलं नाथ महाराजांनी, फार दिव्य वर्णन केलं. रामचंद्र प्रभूंचा महाल कसा होता, काय होतं त्याच्यामध्ये, काय नव्हतं, सगळं वर्णन केलं. आणि मग तिथं गेल्यानंतर एकदम त्यांना सुमंताला सुद्धा प्रवेश मिळाला नाही, एकदम मिळाला नाही. मग त्यांनी सांगितलं तर तसं एकदम जाता येणार नाही तुम्हाला. मग त्याने नाथ महाराजांनी सांगितलं रामचंद्र प्रभूंच्या महालाला म्हणे 14 दरवाजे होते, 14 दरवाजे. नाथ महाराजांनी त्याचा विभाग केला. 7 दरवाजामध्ये तुम्हाला काय मिळवायचंय ते सांगितलंय आणि 7 दरवाजामध्ये तुम्हाला काय सोडायचंय ते सांगितलंय. आधी मिळवायचं आणि मग सोडायचं असा नाथ महाराजांचा क्रम आहे. त्याचं कारणही सांगतो मी आपल्याला. खरं तर आधी सोडून मग मिळवलं पाहिजे की नाही, पण नाथ महाराज म्हणतात तसं नाही, आधी काय मिळवायचं ते सांगतो. भावार्थ ते राजभुवन, प्रथम दारवंठा श्रवण, दुसरे ते साधन, नित्यानित्य विवरण ते तिजे, चौथा दारवंठा मनन, 5वा निधिध्यासन जाण, 6वा वैराग्यपूर्ण, 7वा जाण साक्षात्कार. नाथ महाराज बोलतात भावार्थ रामायण. एवढं मिळवावं लागेल तुम्हाला. मग 7 दरवाजातून साक्षात्कार झाला तर लगे नाही, साक्षात्कारात रामचंद्र भेटत नसतात. मग आता इथून पुढं तुम्हाला काय सोडायचंय ते सांग. हो, इथून पुढं आता त्याचा विस्तार करत बसायला खरंच वेळ नाही हो माझ्याकडे. सोडून द्या हे. रथ सांडोनी पहिले द्वारी, छत्र चामर दुसरे द्वारी, पादत्राणादी सामुग्री तिसरे द्वारी पैराहे, चौथे द्वारी सांडिता अर्थ, 5वे द्वारी निशेष स्वार्थ, 6वे द्वारी साधने समस्त साधने स्वय राहती. पुढं सांडोनी मितूपणाचा सांगात, मग रिघावे 7वे द्वारात. हे सगळं सांडोनी आहे बरं का, हे सगळं सोडायचंय. रथ सांडोनी पहिल्या द्वारी, रथापासून ते मितूपणाच्या भेदापर्यंत हे सगळं सांडावं लागतं. आणि हा भेद संपला की आतमध्ये जे दिसतं ते आपलं स्वरूप म्हणजे रामस्वरूप असतं. मी कशा करता बोलतो, तुकोबाराय या अभंगामध्ये जे चिंतन करतात हे सगळं सोडण्याकरता करतात. सोडत चला. संत कुणाला म्हणायचं, अरे जो सोडतो त्याला संत म्हणायचं, जो धरतो त्याला जीव म्हणायचं. धरून राहतो तो जीव आणि सोडून देतो तो संत. संतांकडे काय धरण्यासारखं सांगा. जो देह धारण केला त्या देहाचा भाव सुद्धा सोडून दिला. आठव नाठव गेले भावाभाव, हे सगळं गेलं की खाली काय राहतं, झाला स्वयमेव पांडुरंग, झाला स्वयमेव पांडुरंग, पांडुरंग झाला स्वयमेव. आठव नाटव गेले भावा भाव, आठव नाटव गेले भावा भाव, आठव नाटव गेले भावा भाव, नाटव गेले
झाला स्वयमेव पांडुरंग झाला स्वयमेव पांडुरंग झाला स्वयमेव पांडुरंग झाला स्वयमेव आठव नाठव गेले भावा भाव, मग काय राहिलं? झाला स्वयमेव पांडुरंग. आम्ही पांडुरंग स्वरूपाला प्राप्त होतो. तुकोबाराय संतांचं वैलक्षण्य सांगताना हेच आपल्याला सांगतात की ज्यांच्या ठिकाणी वैराग्य आहे, जे साधकाला निष्पाप बनवतात, ज्यांच्या ठिकाणी भावाभाव राहिलेला नाही, भेदाभेद राहिलेला नाही, आणि जे स्वतः गाणियात विरोनी जाय, जे संतांच्या भगवंताच्या शब्दामध्ये स्वतःला विरून घेतात, त्यांना संत म्हणायचं. हे तुकोबारायांचं वर्णन आहे. गाणियात विरोनी जाय हे शब्द जर बघितले तर बाबाकडे लागत नाहीत का? भजनात विरून गेले बाबा. जेव्हा जेव्हा बाबांनी भजन केलं तेव्हा तेव्हा देहभाव हरपून भजन केलं. जेव्हा जेव्हा बाबांनी भजन केलं भेदाभेद मिटून भजन केलं. काय कुठलंही नाही. मीच वीणा घेतला पाहिजे बाबाचा कधी आग्रह. उलट बाबा तुम्ही घ्या, तुम्ही घ्या, तुम्ही घ्या. वैराग्य, अरे किती वैराग्य, किती वैराग्य. हो, मी तर बाबांच्या बाबतीत एवढंच म्हणू शकतो, ज्ञानोबारायांच्या शब्दामध्ये काही वैराग्य दवडिता पाठी लागेल. हो, वैराग्याला हकलून दिलं तरी वैराग्याने ज्यांच्या चरणाचा आश्रय करावा असं बाबांचं जीवन होतं. हो, ते वैराग्य नको म्हटलं तरी त्यांच्याजवळ येत होतं. नको म्हटलं. पुष्कळ कथा आहेत त्या संबंधामध्ये. बरं, बाबांचं असं होतं महाराज, वैराग्य म्हणजे केवळ टाकून देणं असा अर्थ नाही आहे. इथला वैराग्य शब्द विवेकासहित वैराग्याचं चिंतन करणं. हो, नुसतं वैराग्य, कारण कारणाव्यतिरिक्त आलेलं वैराग्य कारणाच्या निवृत्तीमध्ये स्वतःही निवृत्त होत असतं. काही काही ठिकाणी आपल्याला वैराग्य येतं की नाही? येतं ना, बऱ्याच ठिकाणी. मी तर अनेक वेळेला सांगतो, स्मशान वैराग्य. स्मशानात सगळ्यांनाच वैराग्य येतं ते जळताना बघून. काल माझ्याबरोबर चहा घेतला ना, आज गेले राव, असं कसं झालं? माणसं म्हणतात की काही खरं नाही हो, माणसाचं जीवन म्हणजे आळवावरचं पाणी. हो, पाण्यावरचा बुडबुडा कधी फुटल सांगता येत नाही. हे काही खरं नाही बाबा. उद्या कधी आपल्याला जावं लागेल काही सांगता येत नाही. कधी पॉझिटिव्ह होईल, कधी काय होईल सांगता येत नाही. कधी ऑक्सिजन लावावं लागेल. घाबरून होती महाराज माणसं, घाबरून. काही सांगता येत नाही. काय मग स्मशानामध्ये तो बसतो, ते जळत असतं धडधड, नातेवाईकांचा आक्रोश असतो, ते सगळं मनामध्ये येतं. काय खरं आहे माणसाचं जीवन? काही नाही, इथून पुढं काही नाही बाबा. शेवटी ज्ञानेश्वरीन गाथा, एवढंच खरं आहे. बस बस बस, आता संपलं, ठरलं. उद्यापासून बिलकुल ज्ञानेश्वरीन गाथ्याशिवाय हात लावायचा नाही कशाला. कुठं ठरवतो? स्मशान. संकल्पाचं ठिकाण बघा कसं आहे, पवित्र. चंद्रभागेत उभा राहून नाही, इंद्रायणीत उभा राहून नाही, कुठं? स्मशानात बसून. काय पवित्र ठिकाणी संकल्प चालू आहे. उद्यापासून ज्ञानेश्वरी आणि गाथा. झालं वैराग्य, वैराग्य, वैराग्य. घरी येतो, गरम पाण्याने आंघोळ करतो, बायको गरम गरम चहा देते, त्या चहामध्ये ज्ञानेश्वरीन गाथा कुठं मिसळून जाते शेवटपर्यंत सापडत नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी आहे तेच चालू आहे. आलं होतं ना वैराग्य, पण गेलं ना. जववरी तववरी वैराग्याच्या गोष्टी. काय सांगू महाराज, सुंदर वनिता दृष्टी देखील. वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवा मामा म्हणायचे, सुंदर वनिता कशाला? कॅलेंडरवरची पुरते मामा म्हणायचे. मामांचे शब्द सांगतो. हो, कशाला सुंदर वनिता दृष्टी बघायला पाहिजे? कॅलेंडरवरचा फोटो पुरतो वैराग्य जायला म्हणायचे. काय तर म्हणजे जोवर आपण, खरंच आहे महाराज, अरे जोपर्यंत तुकोबारायांचं दर्शन झालं नाही जगाला वैराग्य कळलंच नाही हो. जोपर्यंत तुकोबारायांच्या दर्शनात नाही तोपर्यंत, तसं आम्हाला काही तुकोबाराय बघायला मिळाले नाहीत, पण जोपर्यंत बाबांना बघितलं नाही तोपर्यंत आम्हालाही वैराग्य कळालं नाही. वैराग्य काय असतं? हे विवेकासहित वैराग्य, हे सामान्य वैराग्य नाही. त्याचा विस्तार पुष्कळ आहे, कारण विवेकानं आलेलं वैराग्यच टिकतं, अकारण आलेलं वैराग्य टिकत नाही. आणि तो विवेक सुद्धा कुठे मिळतो? तिथंच मिळतो ज्यांच्याजवळ वैराग्य मिळतं. असं जिथं तुम्हाला संत वैराग्याचे भाग्य संत संघ हाची लागे ना, तसं संत तेथ विवेका असणे की जे चंद्र तेथ चंद्रिका, शंभू तेथ अंबिका, संत तेथ विवेका, नित्यम सज्जन संपर्कात विवेकादेव जायते.
विवेकपाद पस्यैव भोग मोक्ष फले स्मृतो योग वासिष्ठामध्ये संतांच्या नित्य संपर्कामध्ये आमच्या अंतःकरणामध्ये विवेकाचा उदय होतो. आणि हे वैराग्य म्हणजे नुसतं काही टाकून देणं नाही. जगद्गुरु शंकराचार्याने विवेक चूडामणीमध्ये वैराग्याची व्याख्या करताना क्रम सांगितला. आधी विवेक, मग आदौ नित्यानित्य वस्तू विवेक परिगण्यते इहा मूत्र फल भोग विराग हा तदनंतरम. वैराग्याची व्याख्या काय केली? इह अमूत्र फल भोग विराग. वैराग्य म्हणजे काय? ऐहिक आणि पारत्रिक अशा सगळ्या फलाचा त्याग करणं याला वैराग्य म्हणतात आचार्य. ऐहिक आणि पारत्रिक सगळ्या फलाचा त्याग. इहा अमूत्र फल भोग त्या सगळ्याचा विराग, त्याला वैराग्य म्हटलंय आचार्य. आणि हे विवेकाच्या नंतर येत. मग कशा करता मी बोललो की अशा पद्धतीचं जे जीवन होतं बाबांचं, ते जीवन आपण डोळ्याने बघितलं आहे. ज्यांना जसं जोपर्यंत म्हणजे रामेश्वर भट्टांनी ज्या पद्धतीने तुकोबा ते देखियले म्हटलं आहे ना, तसं आम्हीसुद्धा म्हणू बाबा ते देखियले. आमच्या म्हातारपणामध्ये वैकुंठवासी गुरुवर्य घुलेबाबांची भाषा सांगतो मी. घुलेबाबा म्हणायचे एखाद्याच्या संदर्भात, आभाळा एवढी माणसं होई असं म्हणायचे. हा ना, आभाळ मामांचं वर्णन करताना जोग महाराजांचं आभाळा एवढी माणसं होई. आणि आज आम्हाला तेच म्हणावं वाटतं. घुलेबाबा म्हणे आभाळा एवढी माणसं होई. बाबांचं जीवन आभाळा एवढी माणसं. महाराज पुढच्या काळामध्ये अशी व्यक्तिमत्व होती हे सुद्धा पटायचं नाही हो माणसानं. काळ असा विचित्र आला. बाबांसारखं सालस व्यक्तिमत्व होतं हे सुद्धा पटाय. हाय असं कुठं असतं काय? एवढा कुठं सरळ माणूस असतो काय? असं म्हणतील लोक. पण बाबा तेवढे सरळ होते, तेवढे सहज होते. म्हणून बाबांच्या अजून मधलं भजन राहिलं आहे. फक्त एक वाक्य थोडंसं बोलायचं आहे, एवढंच बोलतो. एकदा भजन करू. बाबांबद्दल मी रात्रभर बोलेन, अभंगाबद्दलही पुष्कळ बोलेन. मी फक्त वैराग्याचं चिंतन केलं आहे. अजून सगळ्या निष्पापता कशी आहे, संत संग कसा आहे, संत कृपेचे दीप आहेत म्हणजे नेमकं काय, ते कृपेचे दीपक कुठं मानायचं, कुणी संतांना कृपेचं दीपक म्हटलंय. एरवी तरी मी मूर्खू, जरी जाहला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोजवळू असे. ज्ञानोबाराय म्हणतात की नाही, तेच तुकोबारायांनी म्हटलंय. ते संत कृपा दीपक आहेत. ते कृपा दीपक कसा असतो, काय असतो बोलायचं राहिलं. तोची देव भक्त भेदाभेद नाही जात. हा भेदाभेद कशाचा असतो तेही बोलायचं राहिलं. आणि गाणियात विरोनी जाय तेवढं सांगायचं आहे. 1-2 मिनटं भजन करा, 2-5 मिनटं आपली घेतो आणि सेवा संपवतो. विठोबार कुमाय विठोबार कुमाय जय जय विठोबार कुमाय जय जय विठोबार कुमाय 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 बोला पुंडली कवरवा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जो महाराज. बाबांच्याच पुण्यतेचं कीर्तन आहे, नंतरच म्हणावं लागतं. चाली जेवढ्या कमी तेवढी बाबांची उपस्थिती जास्त. तुकोबाराय म्हणतात, तुका प्रेमे नाचे गाये गाणी आता विरोनी जाय. तसं बाबांचं जीवन या भजनामध्ये विरून गेलेलं होतं. संतांचं जीवन तसंच असतं महाराज. संतांच्या जीवनाचं वर्णन करतानाच गंगावत गजगंडवत गगनवत गांगेयवत गेयवत असं म्हटलं. गेयवत असं संतांच्या जीवनचरित्राचं वर्णन करताना म्हटलं. ते गंगावत कसं, गजगंडवत कसं, हे सगळं बाबांच्या जीवनाला लागू पडतं. म्हणून हा श्लोक सांगतो. ये पापम शमयंती ही संगती भृताम येदान शृंगारिणो येषाम चित्तम अतीव निर्मलतरम येषाम न भग्नम व्रतम ये सर्वान सुखयंती ही प्रतिदिनम ते साधवो दुर्लभा गंगावत गजगंडवत गगनवत गांगेयवत गेयवत. हे गंगावत गजगंडवत गगनवत गांगेयवत गेयवत हे सगळं आधीच्या 3 चरणामध्ये आलं. ये पापम शमयंती ही गंगावत, जे जवळ आलेल्याच्या पापाचं निराकरण करतात. हां,
करी साधका निष्पाप हे तिथं लागतं, ते सगळं लागतं. आता लावून देत बसत नाही, आपण सुज्ञ आहात, जाणून घेऊ शकता. ते गंगावत म्हणजे ये पापम शमयंती, जे पापाचं निवारण जशी गंगा करते तसे साधव दुर्लभ असणारे संत महात्मे हे पापाचं निवारण करतात. ये पापम शमयंती संगतीभृताम, संगतीमध्ये आल्याबरोबर पापाचं निराकरण करतात. ये दान शृंगारिण, काय आहे याला गजगंडवत, हे दान शृंगारिण काय असतं? गजगंड म्हणजे हत्तीचं गंडस्थळ. त्या गंडस्थळामधून जो मध वाहतो, हत्तीचा जो मध वाहतो ते हत्तीचं वैभव मानलंय. आणि संस्कृतामध्ये त्याला दान असा शब्द आहे. जो मध गंडस्थळातून वाहतो, गंडस्थळातून ज्या हत्तीच्या गंडस्थळातून मध वाहतो तो हत्ती गुणी मानलाय. गुणी, तो उन्मत्त होत नाही, सहसा उन्मत्त होत नाही. तर असा जो मध वाहतो तो मध त्याचं वैभव असतं, त्याला संस्कृतामध्ये दान असा शब्द आहे त्या मधाला. त्याच्यामुळे गजगंडवत म्हणजे कसं की ये पापम शमयंती संगती वृताम, ये दान शृंगारिणो, दान हाच ज्यांचा शृंगार आहे. श्लेष केला, श्लेष अलंकार. हा दान हाच ज्यांच्या जीवनाचा शृंगार आहे, वैराग्याचे भाग्य. दान हाच ज्यांचा शृंगार आहे. त्याच्यानंतर गजगंडवत गगनवत येशाम चित्तम अतीव निर्मलतरम. गगनवत ज्यांचं चित्त अत्यंत निर्मल आहे, अत्यंत निर्मल आहे. म्हणजे तोची देवभक्त भेदाभेद नाही ज्यात, अतीव निर्मलतरम गगनवत. येशाम न भग्नम व्रतम गांगेयवत. गांगेय म्हणजे भीष्माचार्य, ज्यांचं व्रत कधीही भीष्माचार्यांप्रमाणे भंग पावलं नाही, भीष्माचार्यांचं व्रत कधी भंग पावलं नाही, त्यांनी केलेली प्रतिज्ञा कधी अपूर्ण ठेवली नाही, असे भीष्माचार्य. त्या भीष्माचार्यांप्रमाणे बाबांचं व्रत कधी अपूर्ण राहिलं, कधीच नाही. चातुर्मास केला म्हणजे पूर्णच केला, अर्धवट कुठला चातुर्मास नाही. कधीतरी नाही आज फार थंडी पडली, नको चंद्रभागेला, असं कधीच झालं. येशाम न भग्नम व्रतम. आणि पुढं ये सर्वान सुखयंती हे प्रतिदिनम गेयवत. गायक जसा सर्वांना रोज आनंद देत राहतो त्या पद्धतीनं ते साधवो दुर्लभा, असे ते साधू दुर्लभ आहेत. गायक असा आनंद देतो म्हणजे काय? तुका प्रेमे नाचे गाय गाण्यात विरोनी जाय. या अभंगाचा सगळा भाव या श्लोकामध्ये आला. म्हणून फक्त शेवटी आपल्याला तो श्लोक सांगितला मी. असं बाबांचं जीवनचरित्र होतं. गाण्यात विरोनी गेले, भजनामध्ये बाबा पूर्ण विरून जात असत, काही बाबाच राहत नसत, असं बाबांची जीवनदर्शिनी आहे. काय सांगावं तेवढं कमी आहे. किती बोलावं आपण, त्यांचे गुण किती सांगावे. आपली वाणी थकते म्हणून थांबावं. महिमानम यद उत्कीर्त्य तव संह्रियते वचहा. हो, कुणाचं? कालिदासाचं वचन. महिमानम यद उत्कीर्त्य तव संह्रियते वचहा श्रमेण तद शक्त्यावा न गुणानाम इयत्तया. कालिदास असं म्हणतात की मी संतांचं वर्णन करतोय. महिमानम यद उत्कीर्त्य तव संह्रियते वय. मी किती वर्णन करू, माझी वाणी थांबली. कशामुळे थांबली? गुण संपले म्हणून थांबले नाहीत, माझी वाणी थकली म्हणून थांबली हो. त्यांचं वर्णन करता करता वाणी थकली म्हणून मला थांबावं लागलं. त्यांचे गुण अजून शिल्लक आहेत. तसं वेळ झाली म्हणून मला थांबावं लागतं. माझी वाणी थकते म्हणून मी बाबांबद्दल बोलायला थांबतो. कारण गायकाचा सुद्धा विचार स्वतंत्र आहे. विरून जाणारे गायक जगात नाहीत महाराज. त्याला फक्त सांप्रदायिक आमचे भजनी हेच फक्त अपवाद आहेत. मी मुद्दाम सांप्रदायिक भजनी म्हणून. मोठे मोठे गायक आहेत, पण गायक गाणं झाल्यानंतर त्यांचे श्रोते कौतुक करतात तर त्यांना मुठभर मास चढत. पण आमच्या वारकऱ्याला चांगलं, तो म्हणतो भजन चांगलं झालं. मी गाणं चांगलं म्हटलं असं नाही म्हणत, भजनचा ह्याला विरून जाणं म्हणतात. आपले पण त्याचं काही शिल्लक राहत नाही. भजन चांगलं झालं असे त्याचे शब्द असतात महाराज. मी काय सांगू आपल्याला, काय आहे गायकामध्ये प्रकार आहे. रसिक गायक, रंजक गायक, सांगू काय सगळ्यात लांब लागतं ते सगळं. आता काय सांगू मी तुम्हाला. शिक्षाकार गायक, अनुकार गायक आणि भाऊक गायक असे 5 प्रकार आहेत. एक शिक्षाकार गायकाचा, शिक्षाकार गायक दुसऱ्याला उत्तम शिकवू शकतो पण स्वतः गाणं म्हणू शकत, त्याला शिक्षाकार गायक असतो. अनुकार गायक असा असतो जो ऐकलेल्या गाण्याचं बरोबर अनुसरण करतो पण त्याला त्याचं ज्ञान नसतं. अनुसरण बरोबर, म्हणाल तशी चाल. आपण म्हणतो आम्हाला रागदारी कळत नाही पण चाल बरोबर उचलतं, हे अनुकार गायक असतं. कुणाचं तरी बाबांचं म्हणा, साहेबराव नानांचं म्हणा, असं आमच्या गोडसे आबांचं म्हणा, असं ऐकून 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 आम्हाला आम्ही त्याचे अनुकार झालो. आम्ही अनुसरण केलं त्याचं. आम्हाला राग कळत नाही
हां, आणि राग कळत नसल्यामुळे इतरांना आला तरी कळत नाही. म्हणजे इतर जण रागदारी गायले तरी आम्हाला कळत नाही असं मला म्हणत. कळत नाही. याला अनुकार गायक म्हणतात. रसिक गायक एक आहे. रसिक गायक काय करतो, गाणं सुंदर म्हणतो, पण गाण्याचा आस्वाद आपणच स्वतः घेतो, इतरांना आनंद देऊ शकत नाही. तो रसिक आहे. आपल्याच गाण्याचा आपणच आनंद घेतो, तन्मय होऊन जातो त्याच्यात. रंजक गायक काय करतो, श्रोत्यांना रंजवतो पण स्वतः त्यात अडकत नाही. एक भाऊक गायक असा आहे की जो गाताना असं गातो की ज्या उंचीवर स्वतः गातो त्या उंचीवर ऐकणाऱ्याला घेऊन जातो. त्याला भाऊक गायक असं म्हणतात. बाबा हे भाऊक गायक होते. आपल्या भजन बाबा म्हणत असत ते भाऊक भजन होतं. म्हणजे ऐकणारा सुद्धा बाबांच्या डोळ्यातून पाणी आलं तर ऐकणाऱ्याच्या डोळ्यातून आलंच पाहिजे. मी म्हणून म्हणतो की बाबांच्या भजनाने बाकीच्यांचं मला माहीत नाही, पण पांडुरंग रडत असेल ही मात्र 100% गोष्ट खरी. हो, त्याला मात्र बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले असं आहे. बाबांचं बोलणं असं होतं. अशा पद्धतीचं त्यांच्याबद्दल काय बोलू, काही बोलत नाही. समारोप करतो फक्त एवढाच. ज्या वेळेला तुकोबाराय वैकुंठाला निघून गेले, हाहाकार झाला महाराज. सगळ्यांना कळलं नाही. कालांतरानं त्यांच्या मुलीला कळलं, भागीरथीबाईला. आणि भागीरथीबाई आली, ओरडायला लागले, बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी दावा. मी आता एवढंच म्हणतो बाबांच्या बाबा गेले कोण्या गावा, विद्यार्थी करी धावा. आम्ही धावा करतोय बाबा, आपण कुठे गेलात, आम्हाला न सांगता का गेलात. आपण असता तर आमचं जीवन अजून धन्य झालं असतं, अजून मार्गदर्शन मिळालं असतं, आमच्या जीवनाला अजून आकार आला असता. कुठेतरी आश्रय मिळणं, कुणाच्या तरी सावलीत बसायला मिळणं याच्यासारखं भाग्य नसतं महाराज. ज्यांना आई वडील आहेत ना त्यांना सावली म्हणजे काय हे कळतं महाराज. सगळ्यांना कळत नाही. तसं आम्हाला बाबा गेले, आमची सावलीच गेली. सावलीच गेली. आता कुणाच्या आश्रयाने बसावं, कुणाच्या सावलीमध्ये बसावं, कुणाच्या सावलीमध्ये बसून चिंतन करावं हे कळत नाही. फार उघडं पडल्यासारखं झालं. पण नियती आहे, आम्हाला काही करता येत नाही. ही गोष्ट जरी खरी असली तरी बाबांसारखा भगवत भक्त मोक्षाची अपेक्षा ठेवणार नाही. तो पुन्हा घेईन मी जन्म याजसाठी देवा, ते येतील, आम्ही त्यांच्याकरता परत येऊ, पुन्हा चातुर्मास करू. देवाला मागायचं असेल तर आम्ही एवढंच मागू की देवा पुन्हा पुन्हा चातुर्मास करायची संधी दे, पण त्या चातुर्मासात बाबा असले पाहिजेत तरच चातुर्मास आम्ही करू. बाबा नसतील तर आम्हाला चातुर्मासही नको आणि तूही नको, काही गरज नाही, आम्हाला कशाची अपेक्षा नाही. इतकं बाबांचं प्रेम सगळ्यांवर खूप 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 ओथंबून प्रेम बाबांनी केलं. त्यांच्या चरणी नतमस्तक होतो, त्यांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो. उद्या सकाळी 10 ते 12 हरिभक्तीपरायण आदरणीय श्रद्धेय रामरावजी 9 ते 11 बरं. उद्या सकाळी 9 ते 11 आदरणीय श्रद्धेय हरिभक्तीपरायण रामरावजी महाराज ढोक यांचं काल्याचं कीर्तन होणार आहे. सर्वांनी त्या कीर्तनाचा लाभ घ्यावा अशी सगळ्यांना विनंती प्रार्थना करतो आणि वाणीला विराम देतो. झालेली सेवा बाबांच्या चरणी समर्पित करतो. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.